गुड आफ्टरनून. संडे आहे, बरोबर आहे. आफ्टरनून म्हटलं पाहिजे. अजून आहे का कोणी झोपीत? ठीक आहे. आजचा टॉपिक आपला हॅपी संडेवालाच आहे. बघू, आपण बोलू जाताना. ठीक आहे, बघा. आजचे टार्गेट उद्योग सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा, म्हणजे कालचे टार्गेट आज आपल्या याच्यावर टेस्ट आहे. थर्मोडायनामिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्स. उद्या आपला जे आहे टॉपिक संपत आहे फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा अनुषंगाने. नंतर एक साधारणतः आपण 2 दिवसाची गॅप ठेवू रिव्हिजनसाठी
आणि जसं आपला नेक्स्ट सब्जेक्ट जिओग्राफी सुरू होईल, जिओग्राफी आणि हिस्ट्री सोबत 15 दिवस आपलं बायोलॉजी चालेल. ठीक आहे. नोव्हेंबर 2025 ची परिक्रमा इथे करेक्शन होतं, मी सांगितलं होतं काल. ऑक्टोबरची परिक्रमा एक परिक्रमा मागे जातोय, त्याच्यामुळं की याला तुम्हाला वाचायला वेळ मिळावा. उद्याच्या सुद्धा पेपरमध्ये कृषी आणि कृषी अर्थशास्त्र टॉपिक आहे, त्याच्या आपण कंप्लीट 65 क्वेश्चन ठेवलेले आहे. उद्याच्या मध्ये तुम्हाला गॅप आहे परिक्रमासाठी, मात्र परवाच्या दिवसच्या पेपरमध्ये तुम्हाला नोव्हेंबरच्या परिक्रमावर जे आहे क्वेश्चन असतील. ठीक आहे. चालू आहे वाचणं. किती लोकांची झाली कंप्लीट वाचून? ठीक आहे, गुड. ओके. सो बेसिकली वाचून कंप्लीट करा. अजून वेळ आजचा दिवस उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे. रिव्हिजन घेऊन पेपरला आलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. सोपा वाटला असेल आजचा पेपर. ठीक आहे. सोपा जायलाही पाहिजे 100%. की वन लायनर मॅक्सिमम ठेवलेले आहे. 8-10 ठिकाणी फक्त मल्टी लायनर ठेवलेले आहेत. त्यातल्या त्यात 5-7 ठिकाणी डायरेक्टली काय लागतं, इलिमिनेशन लागतं. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण डिझाईन केला पेपर. अच्छा बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. औद्योगिक आजाराच्या अंतर्गत कारणे कोणती आहेत? टायटलवर इथं फोकस झाला पाहिजे. औद्योगिक आजार म्हणजे निगेटिव्ह फॅक्टर आहे. मग ऑप्शन मध्ये तुम्हाला व्हायचं आहे की कोणती कारणे विचारली होती, बरोबर आहे. मग निगेटिव्ह कारणे असतील. मग आपण डायरेक्टली वाचू. हा क्वेश्चन पहिलेपासून वाचण्यासाठी नव्हता. आधुनिक यंत्रसामग्री, बरोबर आहे, हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह सेन्सनं आहे. त्यामुळे आधुनिक यंत्रसामग्री हे औद्योगिक आजाराचं लक्षण राहील का, कारण राहील का? नाही. त्याच्यामुळे क 100% एलिमिनेट होतो. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4. ओके. तुम्ही इथे या प्रश्नामध्ये जर अ ब क ड वाचून मग ऑप्शनकडे जात असाल तर चुकीचं आहे. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये रादर लक्षात घ्या, पहिलाच क्वेश्चन जो डिझाईन केला आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला खाली मल्टिपल ऑप्शन सेट केलेले असतात, तेव्हा तेव्हा डायरेक्टली पॅरलल रीडिंग केली पाहिजे. याच्यामुळे काय होतो, वेळ वाचतो, 100% एलिमिनेशन लागतं. रादर जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात घ्या 3 स्टेटमेंट किंवा 4 स्टेटमेंट असतं ऑप्शनमध्ये, नेहमी तिथे इलिमिनेशन लागतं. आलं का लक्षात? ही सवय लावून घ्या आत्तापासून. म्हणजे आत्ता हा पेपर तुम्ही सोडवला असेल तुमच्या कंपार्टमेंटमध्ये. जर तुम्ही इथे 1, 2, 3, 4 वाचून ऑप्शनकडे गेलाय, तर ही आन्सर बरोबर असेल तर ठीक आहे, पण तू पद्धत चुकीची आहे. समजतंय? तर या अनुषंगानं सवय लावा, आत्ताच लागेल तुम्हाला. आणखी आहे आपल्याकडे जवळपास 3 इकॉनॉमिक्सच्या टेस्ट आणि 7 दुनी 14, अजून 17 पेपर द्यावे लागतील तुम्हाला. कशाचे, सब्जेक्टिव्हचे. नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आपण 32 दिवसानंतर पुन्हा चालू करणार आहेच. ठीक आहे. आलं लक्षात? याचं उत्तर काय? 4. कामगार समस्या आहे, व्यवस्थापकीय मॅनेजमेंटची समस्या आहे आणि फायनान्शियल सुद्धा समस्या आहेत. ही कारणं आहे की उद्योग काय आहे, आजारी आहेत. ठीक आहे. हा डायरेक्टली महत्वाचा टॉपिक आहे आणि रिसेंटली हा सध्या चर्चेत होता, म्हणून BIRF. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. 90च्या कालखंडात औद्योगिक क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक असण्याची कारणे कोणती आहे? ठीक आहे. इथे महत्वाचं आहे, औद्योगिक क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक. आता इथे बघा, मंदगती गुंतवणूक, बाह्य स्पर्धेचे आव्हान, बरोबर आहे का? सगळेच अपील करतात ना की 90च्या कालखंडात, म्हणजे हा एक्झॅक्टली 90चा कालखंड म्हणजे बिफोर LPG. मग बिफोर LPG कोणते कोणते प्रश्न होते, या अँगलनं डायरेक्टली हा क्वेश्चन वाचला पाहिजे. मग मंदगती गुंतवणूक होती, बाह्य स्पर्धेचं सुद्धा आव्हान होतं, पायाभूत सुविधांचा आताही आहे, तेव्हाही होता. आता फक्त थोड्या प्रमाणात अभाव कमी झालेला आहे. आणि ग्राहकाच्या मागणीतील काय होता, विरोधाभास. हे चारही कारण आहे की याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक होती. आन्सर ऑप्शन काय याचं? 3. एनीवन चुकलं किंवा अकड विचार केला? अकड विचार केला तुम्ही, आहे ना. आपण ब वर विचार करू. बाह्य स्पर्धेचे आव्हान तुम्ही असं म्हणू शकत नाही. तुम्ही असं गृहीत धरलं असेल मग इथे की अंतर्गत स्पर्धा असेल, बरोबर आहे. किंवा तुम्ही असं गृहीत धरलं असेल की 90चा कालखंड आहे म्हणजे LPG आहे, तर फॉरेन पॉलिसी नव्हत्याच, फॉरेन कंपनी नव्हत्याच, असं आहे का? FDI होता, लक्षात घ्या. रादर FDI ची सुरुवातच 80च्या नंतर राजीव गांधीच्या इरापासून झाली होती, पण त्याला मास स्केलवर जे आपण राबवलं गेलं ते मग राव मनमोहन मॉडेलनं राबवलं गेलं. त्यामुळे असा संकुचित विचार करू नका की बुवा नाही, एकदम असा विचार करू नका 91 नंतर सुधारणा सुरू झाल्या. रादर ह्या सुधारणाचा टप्पा कडून सुरू झाला होता 1980 नंतर. आलं का लक्षात? म्हणून तुम्ही ह्या डायरेक्टली ब ऑप्शनला इलिमिनेट करू शकत नाही की बाह्य स्पर्धेचं आव्हान नव्हतं, होतं. रादर 1948 नंतर जेव्हा आपण म्हणतो PL 480, आठवते? तर तिथूनच चॅलेंजेस होते पहिलेपासूनच. कारण की ऑलरेडी आयात तर आपण करूनच होतो सुरुवातीला. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर रादर आपली इकॉनॉमी कशावर जास्त अवलंबून होती, आयातीवर, बरोबर आहे ना. आपल्या इथं सर्वात जास्त आपला जो कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त देणं कशाचं होतं, आयात, बरोबर आहे. मग बाह्य स्पर्धेचं आव्हान आधीपासूनच आहे, फक्त तुलनेनं लघु उद्योगासाठीचं चॅलेंज 91 नंतर ते वाढत गेलं. आलं का लक्षात? त्यामुळे हे इथे डावलू नका. याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन अ ब क ड. हे 2 जर मारले केले असतील तुम्ही उत्तर तर ठीक आहे, त्यात चुकलं असेल तर, पण ह्या इथे नाही चुकायला पाहिजे 100%. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन,
क्वेश्चन नंबर 3, काय म्हणते, लघु उद्योग भारतीय अवस्थेत खूप महत्वाची भूमिका बजावतात. मुद्दा मी बरोबर बघा एक एक टॉपिक क्लिअर करत करत आलेलो आहे. पहिलाच एकदम सरप्राइझिंग औद्योगिक आजार पण टाकला, जो तुम्हाला नवीन वाटला असेल, पण तो आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. विचारलाय तुम्हाला, लघु उद्योग भारतीय अवस्थेत खूप महत्वाची भूमिका बजावतात, कारण काय आहे? बरोबर आहे. कारण काय? अधिक रोजगाराची निर्मिती. कारण की आपण अजूनही म्हणू शकतो 40% वर एम्प्लॉयमेंट हे उद्योग क्षेत्रापैकी लघु उद्योगातून जनरेट होतं. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण हे उद्योग लघु उद्योगातून होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे. याचं होते असं म्हणणं नाही आहे. प्रश्न वाचा की खूप महत्वाची भूमिका बजावतात, कारण काय? राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण. कारण की लघु उद्योगामध्ये जे काही काम करणारे मजूर किंवा जे काही म्हणू शकतो आपण लोक आहे, बरोबर आहे, त्यांची जे काही इकॉनॉमिक पर्चेसिंग पॅरिटी आहे ते समान लेवलवर आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं तिथं समान वितरण होऊ शकते. तिसरं, कमी औद्योगिक विवाद. म्हणजे जेवढी मोठी कंपनी असेल 10-12च्या वर गेलं, मग तिथे काय आपल्याला माहिती आहे, संप किंवा स्ट्राईक, वेतनवाढ किंवा बरेचसे इश्यू चालू होतात. म्हणून मग कमी औद्योगिक वाद हे 3 सगळं पॉझिटिव्ह कारण आहे काय, लघु उद्योगासाठी महत्वाच्या भूमिकेचे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 वरील सर्व. नेक्स्ट पुढचा 100% यायला पाहिजे. 1969 कालच सांगितलं तुम्ही तुम्हाला. 1969चा मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969, जो मग आपल्याला माहिती आहे 2002 न रिप्लेस झालेला आहे, जो लागू झाला आहे सप्टेंबर 2009 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 लक्षात घ्या. 2002चा हे वर्ष पाठ ठेवा. विचारलेलं आहे आयोगानं, जसं FRBM 2003 की 4 याच्यात चुकवते आयोग. मनरेगा 2005 की 6 आयोग चुकवते. ठीक आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 13 की 14 आयोग चुकवते. तर त्यामुळे ते लक्षात ठेवा. 1969, 2002 आणि 2009 त्या दरम्यान 2003 मध्ये एक दुरुस्ती सुद्धा झाली होती. ठीक आहे. 1 सप्टेंबर 2009 लागू झाला, लक्षात ठेवा. ओके. राईट टू इन्फॉर्मेशन आपलं सॉरी राईट टू एज्युकेशन केव्हा लागू झाला? तारीख 1 एप्रिल 1 एप्रिल 2010 कदाचित. ठीक आहे. बघा नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 5 बघा. भारत सरकारने 24 जुलै ही तारीख पाठ वाचली पाहिजे, कारण की नवीन औद्योगिक धोरणाची स्पेसिफिक तारीख आहे. 24 जुलै 1991 ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं. पहिला बरोबर आहे. दुसरं काय चुकलंय दुसऱ्यामध्ये? किती उद्योग आहे? व्हेरी गुड, 8. ठीक आहे. लक्षात घ्या, 8 पर्यंत कमी झालेली आहे उद्योगाची संख्या. आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे सध्या आता 2 आहे, अणुऊर्जा आणि रेल्वे ऑपरेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर वगळता. आणि टोटल 5 गोष्टीसाठी लायसन्स लागतं, परमिट लागतं 5 साठी. 8 हे आरक्षित होते तेव्हा 91 ला. त्याच्यानंतर मग 2 सध्या आरक्षित आहे आणि सध्या परमिट लागतं 5 ला. कुठे कुठे देसले सरांच्या पुस्तकात 4 ला दिलेला आहे परमिट. मग तिथे कॉन्ट्रावर्सी असल्यामुळे आयोग तिथे जाणार नाही. फक्त आरक्षित लक्षात ठेवा 2. ठीक आहे. अणुऊर्जा आणि रेल्वे जे आहे ऑपरेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर वगळता. ठीक आहे. मग विचारलं बरोबर कोणता आहे? फक्त ए बरोबर आहे. किती जण चुकलात? ठीक आहे. ते पाठ असणं अपेक्षित आहे हे. कारण की कसं आहे इकॉनॉमिक्समध्ये जो काही स्टॅटिक फॅक्ट आहे, म्हणजे जसं 48चं धोरण, 56चं धोरण, 91चं धोरण, ह्या तिघांमधला फॅक्च्युअल डेटा आयोगाला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे पाठ करावा लागेल थोडं तिथे. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 6. आणि पॅरलली समजलं काय हे महत्वाचं आहे तुम्हाला. ते धोरण औद्योगिक धोरण 1956 ची उद्दिष्टे. पहिलं धोरण कोणतं आहे आपलं औद्योगिक धोरण? 48चा. दुसरं ज्याला आपल्या आर्थिक उद्योगाचा आत्मा असं म्हटलं जाते. ठीक आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा. औद्योगिक धोरण 1956 हे आपलं दुसरं आहे. ही उद्दिष्टे होती. पहिलं औद्योगिक वृद्धी दर गतिमान करणे, अवजड उद्योगाचा विकास करणे. 100% उत्तरामध्ये अ ब पाहिजे मला. ठीक आहे. मग माझं सिलेक्शन आहे 2 पैकी 1. कोणतं? खाजगी क्षेत्राचा विस्तार की सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार. हेच जर इथं वर्ष असतं 91 तर क ऑप्शन सोबत मी गेलो असतो. पण वर्ष केव्हाचं आहे? 56चं. आणि जे आहे समाजवाद कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. रशियाच्या मन प्रभावित आहे. मग त्या अनुषंगाने जास्त फोकस कशावर करतील? लोकशाही समाजवाद. मग काय करेल? सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार आणि ऍट द सेम टाइम खाजगी क्षेत्राचा संकोच हे महत्वाचं आहे. ते विस्तारच केला नाही तर एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे काय रिस्ट्रिक्शन आणले. म्हणून मग लायसन्स राज वगैरे तिथून इम्प्रूव्ह झाला. तो नंतर संपवण्यात आला 1991 ला. लक्षात आलं?
त्यामुळे आन्सर ऑप्शन काय असेल, अ, ब आणि ड. चांगला क्वेश्चन होता, ते लक्षात ठेवजा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 सांगा. BIFR औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना महामंडळ 1987 बोर्ड फॉर काय असेल, इंडस्ट्रियल फायनान्स अँड रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. BIFR कोणत्या उद्देशाने झाली होती? आजारी उद्योगाचं काय करायचं होतं, त्याच्या अंतर्गत पुनरुत्थान करायचं होतं. BIFR. पुढे कायदा आला आणखी, बघू आपण. यस, भारतात पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? यस, नाही मध्ये असलं तरी आपले गव्हर्नर माहित असले पाहिजे. ती पण 1881. 91चा दुसरा फॅक्ट आहे, लक्षात घ्या. पहिला फॅक्टरी ऍक्ट 81चा आहे, दुसरा आहे 91चा. म्हणून ऑप्शन आयोगानं पहिलं मुद्दाम 91 ठेवलेला आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हावं अपेक्षित आहे तिथे. महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MSSIDC, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? तर इथे आपला लॉजिक लावू शकता तुम्ही. ठीक आहे. आता इयर आणि नंतर वर्ष, बरोबर, म्हणजे डेट स्पेसिफिक. तर याच्यामध्ये डेट आणि याच्यामधलं वर्ष कलेक्ट करायचं आहे तुम्हाला. 62 आहे आणि डेट आहे 19 ऑक्टोबर. आन्सर ऑप्शन 9चा 1. 62 कन्फर्म माहीत पाहिजे होतं, कारण की तुलनेनं तिन्ही गोष्टी MIDC, नंतर MSSIDC, नंतर आपलं निर्यात एक्सपोर्ट जे काही बोर्ड आहे आपलं, ते तिन्ही स्थापना केव्हाची? 1962ची. म्हणून मग माहीत पाहिजे होतं 1962 कन्फर्म आहे. मग आता इथे कन्फ्युजन होतं 12 ऑक्टोबर की 19 ऑक्टोबर. तर हा क्वेश्चन डबल डीपमध्ये चुकू शकतो. असं काही कॉम्पिटिशन नाही आहे याच्या स्पेसिफिक. उत्तर आहे 9चं 1. याच्या पुढे नाही चुकला पाहिजे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, यस, MIDC केव्हाची स्थापना असेल? 1 ऑगस्ट 1962. नेक्स्ट आता पुढे जाऊ आपण. त्या जवळपास आपण इंडस्ट्रीचा एक किरा संपवला. नेक्स्ट पुढे आता सेज वगैरे बघू. तेच कायदा 2005ची प्रमुख उद्दिष्टे सांगा. हेच कायदा स्पेशल इकॉनॉमिक झोन. पहिले तर कन्सेप्ट माहीत असला तर उत्तर येणार, बरोबर आहे. आता स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये प्रामुख्यानं मेन फोकस होता आपल्याला एक्सपोर्ट करण्यावर. इथे डायरेक्ट विरोधी ऑप्शन आहे, निर्यात मर्यादित करणे. असं असेल का? नाही. मग सी गेला, डी गेला. A, D किंवा AB. हे वाचायचं काम नाही. मग डी किंवा बी डिसाइडिंग आहे. बी वाचू आपण. व्यापारावर निर्बंध काढणे आणि देशी विदेशी स्रोतापासून गुंतवणुकीस प्रोत्साहन, हे इथे महत्वाचं होतं. कोणता? कारण की आपल्याला फॉरेन रिझर्व्ह हा कमवायचा आहे. कशा थ्रू? स्पेशल इकॉनॉमिक झोन. आणि त्यानंतर मग इंडस्ट्री पॉलिसी जी आली आपली 2011च्या अनुषंगानं औद्योगिक धोरण केंद्राचं, मग त्याच्यामध्ये सांगितलं आणखी एक नवीन कन्सेप्ट, जास्त नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग झोन. ठीक आहे. NIMZ, निम्स, बरोबर आहे. आणि सेज हा 2000चा 2005चा कायदा 2006ला लागू झाला. ठीक आहे. आणि 2011च्या औद्योगिक पॉलिसी अंतर्गत निम्सला डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग झोन. याच्यामध्ये उत्तर काय होतं? A आणि D. आन्सर ऑप्शन 2. ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. समिती सुद्धा तुमची इथे कव्हर होईल आणि तुमचं तिथे माहीत नसली का समिती तरी तुम्हाला ते यायला पाहिजे होतं. ठीक आहे. लघुउद्योगाच्या विकासासाठी मे 1909चा अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. पहिला कॉमन होता आणि तिथं वर्षामध्ये चुकवणं असं अपेक्षित नाही आहे. कारण 91 नंतर 8 वर्षानंतर ती गोष्ट होत आहे लघुउद्योगासाठी, तर आहे पॉसिबल असा विचार करायला पाहिजे. दुसरा, श्री विजय केळकर या अभ्यास गटाचे अध्यक्ष होते. लघुउद्योगाच्या विकासासाठी विजय केळकरचं नाव आपण कधी ऐकलेलं नाहीये. FRBM आणि टॅक्सेशन दोघांसाठी. SV गुप्ता कार्यगटाच्या अंतर्गत हे झालेलं होतं. त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. सॉरी, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. फक्त A योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. सांगा. होता क्वेश्चन तुमच्या ग्रुप सीच्या मेन्स प्रिलिम्समध्ये 2022च्या. हाच क्वेश्चन रिपीट होता. हा ऑलरेडी विचारून झालेला आहे. विचारलाय तुम्हाला की 93ची जे काही डिसइन्व्हेस्टमेंट संदर्भात समिती आली होती 93ची, त्याचे अध्यक्ष हेड कोण होते? कोण होते? रंगराजन समिती. योगायोगानं RH पाटील नव्हतं त्याच्यामध्ये ऑप्शन वगैरे. ठीक आहे. ओके. एक रंगराजन समिती. आता तुम्हाला इथे आजचं होमवर्क आहे 1995 आणि त्यानंतर एक 5 वर्षाचा आयोग कन्फर्म डिसइन्व्हेस्टमेंटचा नेमणूक झालेली होती. ह्या दोघांचे अध्यक्ष बघून घ्या. ही नाही सांगणार इथे. 95ला कोण होते अध्यक्ष आणि तिथून नंतर परमनंट 5 इयरसाठी जेव्हा आपला झाला निर्गुंतवणूक आयोग, तर त्याचे अध्यक्ष कोण होते?
घरी गेल्यानंतर वाचा. होमवर्क जो करून नाही राहिला त्याला लॉस लक्षात येईल, काही उपयोग नाही मग. ठीक आहे. नेक्स्ट पुढे, स्पेशल इकॉनॉमिक झोन कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? योगायोगानं 5 आहे तिथे पण, ठीक आहे. पण जाहीर शब्द वाचला पाहिजे. जाहीर केलं 2000ला. 2005चा कायदा आहे, लागू झालं 2006ला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. चांगला आहे, पाठ असला अपेक्षित होतं किंवा लॉजिकने सुटला असता. सगळ्यात पहिले तर राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955, हे पाठच ठेवा. राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ कॉर्पोरेशन NSIC, ठीक आहे. त्याच्या संदर्भात स्थापन केव्हा? 1955ची. नंतर मुख्य उद्देश काय त्यांना? लघुउद्योगांना यंत्र पुरवणे. लघुउद्योगांना यंत्र पुरवणे. आता इथे जे आपण पाहिलं, ठीक आहे, सिडो, ते तुम्हाला आजचं होमवर्क आहे, सिडो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याची स्थापना बघायची आहे तुम्हाला, सिडोची, आणि त्याचं कार्य बघायचं आहे, विचारलं आयोगानं. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ठीक आहे. SIDC आणि SIDO. ओके. नंतर जिल्हा उद्योग केंद्राची सुरुवात मे 1979, बरोबर आहे का? काय चुकीचं आहे? यस, एनीवन? काय लिंकेज आहे तिथे? कोणता? नाही, केंद्राचाच आहे तो. लॉजिकच नाही माहीत, ठीक आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, कुठलाही फॅक्ट पाठ करण्यासाठी बॅकअप प्लॅन त्यासाठी असला ना, तर ती गोष्ट लॉंग टर्मसाठी लक्षात राहते. बरोबर. ह्या गोष्टी मी जवळपास समजा 3-4 वर्ष आधी केल्या असेल, बरोबर. पुन्हा आताही आठवण आहे, कारण का त्यामागचं लॉजिक माहिती आहे. फॅक्ट अशीच पाठ राहत नाही. तुम्ही जे म्हणता ना, तुमचं मेन उत्तर सांगतो, तुम्ही म्हणता फॅक्ट पाठ राहत नाही, कारण की तुम्ही त्याला पूर्ण पोपटपंचीच्या मार्गाने करता, म्हणून तुम्ही चुकता. तुम्हाला तर माहिती आहे 77ला जनता पार्टी सरकार आहे, आणि जनता पार्टीचा सगळ्यात मोठा कार्यक्रम होता कोणता? जिल्हा उद्योग केंद्र. तर डायरेक्ट उत्तर आलं असतं. 1978चा हा कार्यक्रम आहे. 100% 79ला नसणार आहे, कारण रि इलेक्शन झालते. पुन्हा मोरारजी देसाई घरी आणि इंदिरा गांधी पिक्चरमध्ये. त्यामुळे तुम्हाला लॉजिक लावायला पाहिजे होतं इथं, की 1979चा नसेल, याच्या भरोशावर तर निवडणुकीचा मेन अजेंडा होता तो त्यावेळेस जनता पार्टी सरकारचा, की आम्ही जिल्ह्यापर्यंत उद्योगाला पोचताय. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्र, ठीक आहे, या सुरुवात 78 मध्ये झालेली आहे, मे 1978. आलं लक्षात? ओके. आन्सर ऑप्शन ए आणि बी बरोबर आहे. 15चं उत्तर बघा. ठीक आहे, ए आणि बी आन्सर ऑप्शन 1. ठीक आहे, ती लक्षात असलं पाहिजे आपल्या. ओके. नेक्स्ट पुढे, लघुउद्योगांना कर्ज देणाऱ्या लघु पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015, याच्याहून यायला पाहिजे हा क्वेश्चन. एप्रिल 2015ला काय सुरू केलं आहे? मुद्रा, ठीक आहे. मायक्रो माहिती आहे आपल्याला, फायनान्सिंग करण्यासाठी, मायक्रो इंडस्ट्रीजला फायनान्सिंग करण्यासाठी मुद्रा ही सिडबी अंतर्गतची सब स्कीम चालू करण्यात आली. सिडबी 1990 लखनौ, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि सिडबी अंतर्गत काय सुरू करण्यात आली आहे? मुद्रा स्कीम करण्यात चालू आलेली आहे. त्याच्या अंतर्गत मग ज्या काही क्रायटेरिया आहे लोन देण्याचा, माहिती आहे, शिशु, बरोबर ना, नंतर तरुण, असं 3 कॅटेगरी आहे. आता तरुण प्लस ऍड झालेलं आहे, तर तुम्हाला ते होमवर्क आहे. ओके. त्या काही 4 कॅटेगरी याच्या अंतर्गत आता रिइंट्रोड्यूस केला आहे, तर त्याची लिमिट बघून घ्या, विचारू शकते क्वेश्चन. मुद्रा अंतर्गत जे लोन दिल्या जाते विवरणा, त्या अंतर्गत. नेक्स्ट पुढे 17, क्वेश्चन नंबर 17 सांगा. 1969 ऑलरेडी झालेला, डिस्कस करू. कोणता कायदा करण्यात आला आहे? कॉम्पिटिशन ऍक्ट 2002, ठीक आहे. स्पर्धा कायदा 2002, 3ला दुरुस्ती, 9ला लागू, ठीक आहे. बाकी हेमा 1999 लक्षात ठेवतो, ऑप्शन मधूनही लक्षात येतं कधी. वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा इथं चुकीचा दिलाय. 3चा कायदा FRBM चा, आणि सेसचा कायदा बरोबर आहे का इथे? 2005चा, ठीक आहे. त्याचा आन्सर ऑप्शन आहे 4. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. लघु व कुटीर उद्योग क्षेत्रासमोर अद्यापही या समस्या आहेत. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारते, अद्यापही वगैरे, मग त्याच्यामध्ये शक्यता ब्रॉडनेस वाढवते. ते टायटल तुमच्या आन्सरचं ब्रॉडनेस वाढलं पाहिजे. अद्यापही आधी होते, आताही आहे, म्हणजे काय? म्हणजे पेपर माइंडसेट जो आहे, बरोबर, त्याचा पेपर सेटरचा तो असा आहे की तुम्ही घेऊन जावं, बरोबर. त्यांना इथे टाकलं असतं लघुउद्योग उद्योगासमोर या समस्या आहेत,
जेव्हा तो अद्यापही हा शब्द टाकतोय याचा अर्थ काय, तो तुम्हाला आधी जी परिस्थिती होती तशीच आताही तशीच आहे. म्हणजे तुम्हाला ब्रॉडनेस देतोय त्या क्वेश्चनचा. मग तुम्ही त्याच अँगलने विचार करायला पाहिजे. म्हणजे कदाचित हा क्वेश्चन असा असता ए बी सी, बरोबर आहे, आणि मग खाली फक्त ए, फक्त ए बी, ए बी सी आणि वर मग ते वरील सर्व. आलं का लक्षात? त्यामुळे हा टायटलवर फोकस करा. प्रश्न बरोबर वाचत जा. सगळं आहे. कच्चा मालही आहे, विक्री विषयकही आहे आणि अधिक उत्पादन खर्च सुद्धा आहे. आन्सर ऑप्शन 4. यस, स्टार करा. पुढचा क्वेश्चन महत्वाचा आहे. 19. कोणती पॉलिसी आहे ज्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं की मोठ्या उद्योगाचे जे काही अलायन्स आहे ते म्हणून लघु उद्योगाचा विकास करणं अत्यावश्यक बाब आहे. असं कोणत्या म्हणजे आहे पॉलिसीनुसार सांगण्यात आलं आहे. कोणती पॉलिसी आहे? 1956चं औद्योगिक धोरण. इथे कोणाला 91 वाटू शकतं, कोणाला असं वाटेल पहिल्यांदाच आहे, बरोबर आहे? नाहीये, लक्षात घ्या. मोठ्या उद्योगाचे सहाय्यक उद्योग म्हणून लघु उद्योगाचा विकास 1956चं औद्योगिकचं महत्वाचं ध्येय होतं. ठीक आहे, 1956 महत्वाचं आहे. नेक्स्ट पुढे सांगा. इडा कायदा केव्हाचा आहे? इंडस्ट्रियल रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट या अंतर्गत पहिल्यांदा भारताचं आर्थिक कॉन्स्टिट्यूशन अजूनही हाच कायदा अस्तित्वात आहे, लक्षात घ्या. उद्योग निरीक्षक म्हणून पोस्ट आहे ग्रुप सी मध्ये, बरोबर आहे ना? तर याच्यामध्ये या कायद्यावर तुम्हाला काम करावं लागतं प्रत्यक्षात. संपूर्णतः या कायद्याच्या अंतर्गत जे काही कलम आहे, आर्टिकल, त्याचं काम तुमच्याकडे असतं. ठीक आहे. त्यामध्ये उद्योग विकास व नियमन कायदा 1951चा. नेक्स्ट 21. चांगला क्वेश्चन आहे. कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्योग नाही? म्हणजे त्यानं विचारलाय कोर सेक्टर. माहिती असेल तुम्हाला, सर वारंवार सांगत असतात 8 सेक्टर कोर सेक्टर आहे. त्या 8 सेक्टरमध्ये कोणते येत नाही असा क्वेश्चन आहे तुम्हाला. 8 मध्ये असं लक्षात ठेवायचं तुम्हाला की युजली अत्यावश्यक गोष्टी त्या उद्योगासाठी आणि भारताला चालण्यासाठी आवश्यक आहे त्या कोर सेक्टरमध्ये असणार आहे. मग इकडे कोळसा, कच्चे तेल आणि विद्युत आवश्यक आहे. तेल परिशोधन, यस, ऑइल रिझर्वायर्स, कच्चे तेल आणि कोळसा हा तर कॉमन फॅक्टर आहे. तिसरं कोळसा, सिमेंट, बरोबर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, आणि आयन सुद्धा महत्वाचा आहे, लोह. नंतर चौथं कच्चे तेल, तेल परिशोधन कॉमन आहे. नवीन घटक कोणता आहे? आर्टिफिशियल गॅस त्याच्यामध्ये नाहीये कोर सेक्टर, म्हणून उत्तर 4. बाकी आहे ऑप्शन मधले ऍक्च्युअली, त्याने विचारताना उद्योग नाही म्हटलाय म्हणून मग प्राकृतिक गॅस नसल्यामुळे आन्सर ऑप्शन 4 आहे. सिंपल क्वेश्चन येऊ शकतो, आपण चुकू शकतो. ठीक आहे, तुमच्या या येणाऱ्या कंबाईन मध्ये की कोर इंडस्ट्रीज कोणत्या आहे, हे हा क्वेश्चन त्यासाठी महत्वाचा आहे. 22. लघु उद्योगांच्या निर्यात प्रोत्साहन पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली? कोणता आहे? निर्यातीस प्रोत्साहन. मीच तुम्हाला त्यामधलं उत्तर सांगितलंय, जे तुम्हाला होमवर्क दिलं होतं. निर्यात प्रोत्साहनाच्या उद्देशानं लघुउद्योग विकास संघटनाची स्थापना झालेली आहे. स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सिडो. लघु उद्योग विकास संघटन. आता फक्त स्थापना वर्ष बघून घ्या. नेक्स्ट, दुसरा औद्योगिक धोरण 1956, MRTP कायदा 1969, हिरा कायदा 1973चा, नवे औद्योगिक धोरण 24 जुलै 1991. म्हणजे 2, 1, 4, 3 ऑप्शन आहे थर्ड. 2, 1, 4, 3. पुढे 91च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्टे आहेत? अचूक पर्याय निवडा. कोणती? औद्योगिक परवाना संपुष्टात आणणे आहे कन्फर्म. खाजगी क्षेत्राचे महत्त्व कमी करणे, सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करणे आणि लघुउद्योगाचा विकास. म्हणजे 100% सांगा ए डी मला उत्तर मध्ये पाहिजे आहे. नाही नाही, बघू आपण. अचूक म्हणते आहे ना, खाजगी क्षेत्राचं किंवा सार्वजनिक क्षेत्राचं? कमी कोणाचं करायचं महत्त्व? वर्ष वाचा, नाही तर चुकाल. 56 नाही आहे इथे आता, 1991 आहे. म्हणजे एलपीजी आहे आणि फॉरेन सेक्टरला आपण जास्तीत जास्त खाजगीकरणला पर्याय देतोय. त्याच्यामुळे मग खाजगी क्षेत्राचं महत्त्व कमी करणं बिलकुल उत्तरामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे बी तर ऑप्शन केला. ठीक आहे. ए फक्त की ए सी फक्त? तर आन्सर ऑप्शन काय असणार? ए आणि सी. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. 4 करा 24 ला. 25, यस. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका. टायटल जेव्हा असते तेव्हा इथे लक्षात आलं पाहिजे. तर खाली ऑप्शन वाचताना टायटल विसरून वर झालं एबीसी नाहीये. ते बघा, कृषी विकासाला प्रोत्साहन देणे उद्योगाची भूमिका असणार आहे का? यस, कृषी उद्योग विकासाला प्रोत्साहन देणे असणार आहे, कारण की हे इंटर रिलेटेड आहे.
बरोबर आहे. कृषी आणि उद्योग त्यातल्या त्यात जास्त इंटर रिलेटेड आहे. सर्व्हिस सेक्टर तरी वेगळा पडतो. दुसरं, रोजगार निर्मितीत चालना असणार आहे का भूमिका उद्योगाची? ऑब्व्हियस असणार आहे. तिसरं, दारिद्र्य निर्मूलन करणे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर आतापर्यंत आहे, असणार आहे. चौथं, नाणे बाजार, भांडवल बाजार विकसित करणे. आता काय संबंध आहे? ठीक आहे, विचारा. कॅपिटल आणि मनी मार्केटचा बँकिंग सेक्टरच्या अनुषंगाने उद्योगाचा काही संबंध येत नाही. मग त्याच्यामुळे उत्तर असणार आहे ABC, म्हणजे उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. 5 क्वेश्चन घेऊन घेऊ आपण. ते उद्योग आणि सेवाचं तुमचं रेशो निघून जाईल. बघा, देशाच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा 50% पेक्षा अधिक आहे. जसं आपल्याला माहिती आहे, देशाच्या जीडीपी मध्ये जीव्हीए नुसार जरी गेलो आपण तर 50% क्रॉस केलेला आहे. कशानं? सेवा क्षेत्रानं. तुलनेनं मग तिकडे 14, 15, 12, 13च्या दरम्यान आहे सध्या ॲग्रिकल्चर. आणि स्टॅबिलिटी आलेली आहे इंडस्ट्रीमध्ये 25 ते 30च्या दरम्यान. दुसरं, सेवा क्षेत्रावर कोविड-19 महामारीचा मोठा नकारात्मक परिणाम झाला. सेवा क्षेत्रावर मोठा नकारात्मक परिणाम झाला. कशाचा? कोविड-19चा. माहिती आहे, सर्व्हिस सेक्टरमधले सगळे पुण्यामधले, बँगलोर वगैरे सगळ्या IT इंडस्ट्री ठप्प होत्या. काम बंद होतं, म्हणून मग नकारात्मक परिणाम झालेला आहे. मात्र जसा पॅन्डेमिक ओपन झाला त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 20-21च्या आर्थिक वर्षामध्ये सेवा क्षेत्रात 9.4% इतकी घट झाली. आहे का शक्य? नाही. ठीक आहे, 20-21 मध्ये वाढ झालेली होती. नंतर पुन्हा त्यांनी ही आकार आपल्याला विचारला होता क्वेश्चन आयोगानं, की आपल्या कोविडमध्ये आपण जे काही आपली अर्थव्यवस्था रिकवर झाली आहे त्याचा आकार कोणता? ठीक आहे, तर सेवा क्षेत्रात मग इतकी वाढ झालेली आहे पुन्हा. त्याच्यामुळे ब बरोबर, चूक. आन्सर ऑप्शन 1 आहे. 27 सांगा. लॉजिक आहे काय? लॉजिक आहे? यस, मोदी गव्हर्नमेंट. अजून इलेक्शन? नाही नाही, ते लॉजिक नसतं. त्याच्यामध्ये बघा, आता सरळ त्यांचं बरोबर होतं ऍक्च्युली, फक्त मला उत्तर अपेक्षित होतं मेक इन इंडिया. ओके, -0.1 आलेला होता 13-14. आणि मग सगळ्यात मोठं चॅलेंज होतं किंवा मोदी गव्हर्नमेंट समोर 14ला इलेक्शन झाल्याबरोबर, की आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणून बघा, पहिली स्कीम आहे 25 सप्टेंबर 2014, मेक इन इंडिया. आणि मग लगेच तुम्हाला प्रोग्रेस दिसत आहे. लगेच 25 सप्टेंबर 2015ला भाषणामध्ये आलेले होते. त्यांना सांगितलं होतं की जवळपास 7.8 वर गेलेला आहे आमचा, जो -0 वर होता तो डायरेक्टली हाईक करून आम्ही 7.8 वर इंडस्ट्री सेक्टरला नेला आहे. तो खरंच अचिव्हमेंटही होती. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचं काय? 2, 13 आणि 14. पुढचा क्वेश्चन 28, BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये BPO या सेवा, ज्याला आपण कॉल सेंटर म्हणतो थोडक्यात. तर ठीक आहे, याच्यामध्ये या सेवाचा उपघटक आहे. कोणता सेवा आहे? IT सेक्टर. आन्सर ऑप्शन 3. 29, सेवा क्षेत्राच्या बाबतीत कोणते विधान बरोबर नाही? प्रायोरिटी क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला सोपा करून दिलेला आहे क्वेश्चन. उद्योग धंद्याशी निगडीत सेवा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र समाविष्ट आहे. हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. चुकीचं की बरोबर? काय चुकीचं त्यामध्ये? आपल्याला ग्रोविंग सेक्टर आहे IT सेक्टर. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरोबर आहे, जीडीपी मध्ये 50च्या क्रॉस गेलेलो आपण, 50%च्या. संपर्क सेवा, ठीक आहे, कम्युनिकेशन सर्व्हिसेस, याच्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. कम्युनिकेशन मध्ये आपल्याला माहिती आहे दिलेले आहे. रादर आपले सर्वात जास्त IT इंजिनियर US प्रोजेक्ट किंवा युरोप प्रोजेक्टवर काम करत असतात. ठीक आहे, आणि सेवा क्षेत्राचा एकूण रोजगारातील वाटा खूप मोठा आहे. बरोबर आहे. इथे एक्झॅक्टली तुम्हाला पद्धतीने ना काय केलं आहे, सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा आणि रोजगारात वाटा. म्हणजे ज्याला काही माहित नसलं तरी लक्षात आलं पाहिजे की दोनपैकी एकच पॉसिबल आहे. आणि हे दोन्ही असतं तर भारत USA सोबत असतात, है ना. पण हे शक्य आहे का? नाही. रोजगारामध्ये आपण आपले स्किल्ड लेबर हे कमी आहे. म्हणून मग जीडीपी मध्ये जरी आपली ग्रोथ जास्त असले तरी मग तिथे आर्थिक विषमता दिसून येते, की काही मोजकेच, फक्त किती टक्के? 5% भारतातले 2011च्या सर्वेनुसार फक्त 5% लेबर हे स्किल्ड लेबर आहे, 55% अनस्किल्ड आहे. ठीक आहे, हा मोठी आकडेवारी आहे, धोकादायक. तर सेवा क्षेत्राचा एकूण रोजगार वाटा खूप मोठा आहे, चुकीचा आहे. घट्ट आहे तो, छोटा आहे असं म्हणू आपण शकतो. 30, तेज विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? या स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये काय येतात? ठीक आहे, तर फ्री ट्रेड झोन येतात FTZ. दुसरं, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन येतात EPZ. तिसरं, इंडस्ट्रीयल वसाहती येतात. आणि चौथं, मुक्त बंदरे फ्री पोर्ट. चारही येतात. आन्सर ऑप्शन 4.
करा कॅल्क्युलेट. तुमचं उद्योग आणि सेवा 30 क्वेश्चन आहे. पुढचे 20 क्वेश्चन मग पायाभूत सुविधावर. एकदम टेक्निकली डिझाईन करतो आपण पेपर, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा फॅक्ट्सही कव्हर होईल, तुमचा कन्सेप्टही क्लिअर होईल, तुम्हाला दोन्हीचं मिश्रण सुद्धा, दॅट इज इलिमिनेशन आणि अप्रोच सुद्धा डेव्हलप होईल. प्रतीक, ॲटलिस्ट सोडून या आपण. ते असं कसं उत्तर देता तुम्ही, है ना? सोडून या. ओके, पेपरला मी मागे म्हटलं मी अलो करणार नाही ज्या दिवशी. ठीक आहे, लक्षात ठेवजा. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 31 बघा. वेळ मिळत नाही हे एक्सक्यूज देऊ नका. तुम्हाला ऑलरेडी आपण मॉर्निंगला अपलोड करतो, वाटल्यास आणखी आधी लवकर अपलोड करता येईल का ते बघतो. ठीक आहे, ओके. 31. कोणते क्षेत्र भारताला मोठ्या प्रमाणातील बेरोजगारी आणि प्रचंड दारिद्र्य या समस्यांच्या निराकरणासाठी मदत करते? ठीक आहे, आता कोणता क्षेत्र आहे? एखाद्याला AC वाटू शकतो, पण ऑप्शन तसा नाही आहे अवेलेबल. बरोबर आहे, म्हणून मग ACचा विषय गेला. शिक्षण नसणार आहे ते तुम्ही पाहायला पाहिजे. शिक्षण असतं तर आज इथं नसतो आपण, है ना? त्याच्यामुळं बेरोजगारी आणि प्रचंड दारिद्र्य, बी शिक्षण ऑप्शन गेलेला आहे. सांगा कोणता राहिला? फक्त एकच, कोणता? औद्योगिकरण. त्यामुळे जर एखाद्याला वाटलं असतं की नाही AC पाहिजे, पण तसा काही ऑप्शन ठेवला नाही आयोगानं, मुद्दाम इलिमिनेट करायला बी ठेवलेला आहे तुम्हाला. बिलकुल नाही आहे बी, त्यामुळे फक्त सी, इंडस्ट्रियलायझेशन हे भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि प्रचंड दारिद्र्य समस्याच्या निराकरणासाठी मदत करते. 32. ऊर्जा स्रोताचे नवीकरण योग्य आणि नवीकरण अयोग्य, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. बायोमास आणि वारा हे काय? रिन्युएबल आहे, आणि कोळसा आणि नैसर्गिक वायू आहे नॉन रिन्युएबल. कोणतं उत्तर असेल? कोणतं आहे? पहिलंच आहे. कोणी आहे का चुकवणार? ठीक आहे, इथे बघा किती जणांचा चुकला. घरी गेल्यानंतर एकदा बघा. ठीक आहे, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, ठीक आहे, आणि कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. होमवर्क आहे, ज्यांचा चुकला त्यांच्यासाठी नाही आहे. कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल बरोबर आहे, आणि रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल हे बघा. तुम्हाला बॅक टू बॅक राज्यसभेत विचारलाय क्वेश्चन आता तुम्हाला, त्याच्या अगोदर कंबाईन मध्ये विचारलाय 1 वर्षा आधी. म्हणून मग क्वेश्चन एकदम बेसिक आहे तुम्हाला, आणि वेळेवर तिथं लक्षातच येत नाही आपल्याला की कन्व्हेन्शनल पारंपरिक कोणता आहे आणि अपारंपरिक. त्यात पारंपरिक आपण असं गृहीत धरतो की जे पूर्वीपासून चालत आलेले आहे, सूर्य वगैरे वारा, पण चुकीचं उत्तर आहे. पारंपरिक म्हणजे असे स्त्रोत जे आधी, जे आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणतो, औद्योगिक क्रांती, तेव्हापासून त्याच्यापासून एनर्जीची निर्मिती होते, ते म्हणजे पारंपरिक स्त्रोत. आणि जे अलीकडच्या काळामध्ये ज्यापासून आपण ऊर्जा निर्मिती करतो, दॅट इज अपारंपरिक. म्हणजे काय? त्यामधलं नॉन कन्व्हेन्शनल मध्ये सूर्य, सोलार हा काही नॉन कन्व्हेन्शनल मध्ये. आलं लक्षात? तर नॉन कन्व्हेन्शनल आहे हा काय? रिन्युएबल आहे. इकडला नॉन घ्यायचा, इकडला नॉन काढून घ्यायचा, नॉन रिन्युएबलचा. ही ट्रिक आहे. इकडला नॉन रिन्युएबल घेतला तर हा इकडे कन्व्हेन्शनल राहील, इकडे रिन्युएबल असला तर तो नॉन कन्व्हेन्शनल असेल. ठीक आहे, हा लक्षात ठेवजा. त्यामुळे याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 1. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 33. पायाभूत सुविधामध्ये हा क्षेत्रातील गुंतवणुकीचा महत्वाचा स्रोत आहे, कोणता? बऱ्याच जणांना याचं उत्तर काय? ठीक आहे, परंतु इथे लॉजिक नाही यायला पाहिजे. ठीक आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तोच रिसेंटली आता आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त मोठा सोर्स आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34. सांगा कोणती स्कीम आहे? जल जीवन मिशन, 15 ऑगस्ट 2019. पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठी जल जीवन उपक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे? 15 ऑगस्ट 2019. किती लिटर पाणी आहे? 55. 55 लिटर आहे, लक्षात ठेवा. आधीचे जे जल धोरण होतं त्यानुसार 40 लिटर होतं. आता 55 लिटर पाणी प्रत्येकाला शुद्ध पेयजल मिळावं यासाठी हा कार्यक्रम प्रयत्नशील आहे.
ग्रामीणसाठी वेगळं आहे, शहरीसाठी जल जीवन मिशन वेगळं आहे, जे स्मार्ट सिटीमध्ये इन्क्लूड केलं आहे. आन्सर ऑप्शन याचं काय 2019. यस. पुढचा क्वेश्चन 35. श्रमिक विशेष ट्रेन यापासून सुरू केलं. लॉजिक होतं. गुड. काय लॉजिक होतं मग? कोविडचा मुद्दा नाही आहे. श्रमिक ट्रेन म्हणते ना. मग महाराष्ट्र कामगार दिन कोणता आहे? 1 मे. ठीक आहे. 1 मे 2000. डेटमध्ये लॉजिक लावा आणि असते त्या दिवसचा दिनविशेष पाठ असला तर त्या योजनेची डेट ऑटोमॅटिक माहिती कळते. तसं 22 जानेवारी आणि 24 जानेवारी होतं ना राज्यसेवेच्या पेपरमध्ये. ज्याला हे लॉजिक माहीत होतं त्याला हे माहीत होतं. मी हे लॉजिक वापरलं होतं. राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आहे. 1 मे हे कामगार दिन आहे म्हणून ते मग इथे श्रमिक विशेष ट्रेन त्या दिवशी मग चालू केलेली असेल. ठीक आहे. आन्सर ऑप्शन आहे 2. नेक्स्ट पुढे 36. रस्ते वाहतुकीच्या मुख्य समस्या कोणत्या आहे? ठीक आहे. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जातोय आता आणि रोड डेव्हलपमेंटमध्ये मग कोणते कोणते ऑब्स्टॅकल्स आहे. तर मग बघा रस्ते विकासाची मंदगती आहे ऑब्स्टॅकल. तर विषयच नाही आपल्याला दिसतेच. निकृष्ट दर्जा. नंतर विषम वितरण आहे. एखाद्या ठिकाणी फारच चांगलं जसं मुंबई प्रदेश किंवा इतर प्रदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने चांगलं दिसतंय. पण उच्च वाहतूक खर्च. ठीक आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन सर्वच. टेस्ट UPSCची वर आहेत. ठीक आहे. 36चा आन्सर ऑप्शन पुढे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट पुढे 37. चांगला क्वेश्चन होता. STI मेन्स 2022 किंवा 23चा आहे. छान क्वेश्चन आहे. भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे असे नव्हे तर तो रिकामी जगाच्या बाजूने झुकणारा आहे. हा महत्वाचा होता कीवर्ड. त्याला हा कीवर्ड आणि हे कॉम्प्रिहेन्शन जमलं त्याला हा क्वेश्चन बरोबर आला. शहरामध्ये कोण असतात? श्रीमंत. संपला. एवढं जरी माहिती असतं. ठीक आहे. असं नाही म्हणत आहे मला शहरामध्ये श्रीमंत असतात. पण दादा त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने इथे आपण बिलकुल हा तर ऑप्शन नाही मारायला पाहिजे. बरोबर आणि हा ऑप्शन नाही मारायला पाहिजे. आलं का लक्षात? तरच आपल्याला दिसतंय पायाभूत सुविधाचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणार आहे. तर तो श्रीमंताच्या बाजूने झुकणार आहे. याच्यामधून दिसते आपल्याला गरीब श्रीमंताची दरी. आणि त्यातल्या त्यात पायाभूत सुविधा बघू शकता तुम्ही. एखादी चांगली कॉलनी असेल गावातच तर भेदभाव होते. चांगल्या कॉलनीमध्ये चांगले रस्ते असतात. चांगले म्हणजे एकदम टापटीप. आणि तेच जर आपल्या इकडले जुनं गाव असेल एखादं तर आपल्याला माहिती आहे सर्वांना. आपण जुन्या गावातच राहणार आहे. ठीक आहे. तो बेसिकली असा होते. एखादा त्या कॉलनीमध्ये नगरसेवक वगैरे राहू द्या. बरोबर आजूबाजूला गार्डन वगैरे एकदम सगळं व्यवस्थित. इकडे आपण नसावं तर मग इकडे काय असते आपल्याला माहिती आहे है ना. हा खोडके लाईन है ना. तर ते कसं आहे. याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 2. बरोबर आहे त्यांचं. आपल्याला माहिती आहे इथली सध्या कोण आहे तो. 38. पुढचं. जाग काय म्हटलं? मजुरी वाढते नाही म्हणू शकत. काम दिलं जाते. रोजगार वाढते. नाही, नाही. बिलकुल नाही. प्रश्नाचा अँगल बघा. भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे. ही काय सांगते तुम्हाला थीम? हे थीम बघा ना तुम्ही. आणि हा शब्द आणखी त्याला काय देत आहे? पाठिंबा देत आहे. केवळ शहरांच्या बाजूने झुकणार आहे. निगेटिव्ह अप्रोच येतं ना. तुम्ही कामगार ते पॉझिटिव्ह पाहताय. मग हा इथे केवळ शहरांच्या बाजू झुकणार आहे असे नव्हे तर तो श्रीमंताच्या बाजूने आहे. म्हणून तर म्हटलं मी याच्यासाठी कॉम्प्रिहेन्शन. कारण की बाय जर गेलं तुम्ही कामगारही मारू शकता. मग तिथे जास्त विचार करू नका. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 2 लक्षात ठेवा. नाही, नाही. हे तुमचं बरोबर आहे. परंतु इथं कशाबद्दल बोलत आहे? स्कीम्सबद्दल बोलत आहे का तो? पायाभूत सुविधांचा विकासबद्दल बोलत आहे. ठीक आहे. जास्त म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की जर क्वेश्चन असा असा आहे स्ट्रेट, तुम्ही स्ट्रेट थिंकिंग ठेवा. तुम्ही जर आजूबाजूला घेऊन जाल त्याला पॉलिटिसारखं मग तर मग चुकू शकते. ठीक आहे. इकॉनॉमिक्स फक्त एकच अँगल नसते. इकॉनॉमिक्समध्ये मी पहिल्याच लेक्चरला बोललाय. सगळंच बरोबर असते. पण सर्वात जास्त बरोबर काय? हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे 38. पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धी दर सकारात्मक परिणाम होतो. येस. पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धी दरावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. बरोबर. दुसरा पायाभूत सुविधाचा उच्च दर्जा वाढते. यामुळे उत्पन्न असमानता घटते. जेवढा त्याचा दर्जा वाढला ती उत्पन्न असमानता घटते आहे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही सेंटेन्स काय बरोबर. आन्सर ऑप्शन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 39. धुपू
झोपडपट्टी पुनर्वसन महत्वाची स्कीम होती, ते मुंबई धारावीसाठी खूप महत्वाची होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणची स्थापना केव्हाची आहे? 1995. बाळासाहेब ठाकरे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना. पुढे क्वेश्चन नंबर 40. चांगला क्वेश्चन होता. आयोगानं वरीलपैकी सर्व नव्हतं, नाही तर तुम्ही 100% ट्रॅप झाले असता. त्या आयोगाला स्पेसिफिक उत्तर अपेक्षित होतं. 25 जून 2015ला जो इनिशिएटिव्ह लॉन्च झालेला आहे दॅट इज स्मार्ट सिटी मिशन. मग शहर सुधारणा, शहर नूतनीकरण आणि शहर विस्तार हे या योजनेचे संरचनात्मक घटक आहे. कोणता आहे? स्मार्ट सिटी अभियान. आन्सर ऑप्शन 1. त्याच दिवशी मग अमृत अभियान सुरू झालं होतं. त्या संदर्भात एक प्रसाद योजना सुरू झाली होती. मग त्याच्या हे दुसऱ्या खालचं होतं. अटल नूतनीकरण आणि शहरी परिवर्तन अभियान ते अमृत मिशन आधीचं. हे आधीची स्कीम 2005-6ची. त्याच्या जागी कोणतं मिशन राबवण्यात आलं? स्मार्ट सिटी. आणि दरम्यानची वारसा शहर विकास वृद्धी याच्यासाठी आपल्याला माहिती आहे कोणती योजना होती? प्रसाद. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 41. यस, चांगला क्वेश्चन. स्टार करा, महत्वाचा आहे तारीख सहित. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली. बरोबर आहे का? बघू आपण. 20 जिल्ह्यामध्ये योजना सुरू करण्यात आली आणि जास्तीत जास्त अपेक्षित लाभार्थी बरोबर आहे. भ्रष्टाचार कमी करणे, खर्च नियंत्रण हे त्याचे उद्देश होते. म्हणजे सी सेंटेन्स माझा जनरल आहे, ते मला 100% उत्तरात पाहिजे आहे. मग हे 2 ऑप्शन गेले. आता 2 आहे फक्त सी की वरीलपैकी सर्व. मग आता हे डिसाइडिंग असलं पाहिजे की भारतातील 20 जिल्ह्यामध्ये योजना सुरुवातीला प्रायोगिक असणार आहे ती योजना. बरोबर, ॲज अ प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट. मग पायलट प्रोजेक्ट जास्त जिल्ह्यात लावणार की कमी जिल्ह्यात? कमी जिल्ह्यात. म्हणजे 20 आकडा बरोबर असू शकतो. शक्यतेवर जा येईल. बरोबर, ठीक आहे. मग आला बी सी बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 4 की ए बरोबर आहे. मग ए का बरोबर आहे? फक्त बीजेपी गव्हर्नमेंटनं ती स्कीम अशी दाखवली तर त्यांनीच आणली, परंतु ऍक्च्युली आधीच्या काँग्रेस गव्हर्नमेंटची हे फ्लॅगशिप स्कीम होती. बीजेपी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्याला नाव दिलं फक्त. कोणतं? डीबीटी. आणि मग त्या दरम्यान 2 वर्ष 3 वर्ष आपल्याला माहिती आहे प्रत्येक पेट्रोल पंपवर संबंधित व्यक्तीचे होते. ठीक आहे. पण आन्सर ऑप्शन याचं काय? 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट 42. शहरी सुविधा पुरवणे प्रोव्हाइडिंग अर्बन अमेनिटीज टू रुरल एरिया. माझे आयडल कोण आहे? आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे. सामाजिक जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती. आयुष्य जगायचं असेल तर या माणसासारखं. ते तेच नाही. ते कामावर इतकं प्रेम करा, बरोबर आहे, की तुमचा शेवटचा श्वासही त्या कामासाठी असला पाहिजे. आणि सर्वांना माहिती आहे शेवटच्या स्पीच असताना IIT किंवा IIM मध्ये ते स्पीच देत होते. माहिती आहे ना. आणि त्या व्यक्तीचं तेव्हा निधन झालं, है ना. तर त्या दिवशी प्रत्येकाला काहीतरी एका क्षणासाठी असं वाटलं, की आपल्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती आपण गमावलेला आहे, है ना. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात. असं जगावं लागतं. नाही तर आपण काय बस येत आहे, आपल्यापुरतं करत आहे, जात आहे. बरोबर आहे. लाईफ ही 4 अँगल नसली पाहिजे. ठीक आहे. पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, बरोबर आहे. तर तिसरी आपली महत्त्वाची आपली जॉब लाईफ आणि चौथी एक असते महत्त्वाची सोशल लाईफ, है ना. तर म्हणून हे चौथा फॅक्टर केव्हा पण हे पोट भरल्यावरच शक्य आहे. बरोबर. पहिले हे प्रवास ह्या तिघातून करावा लागते. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपली प्रायोरिटी सुरूच होते जन्मापासूनची दॅट इज फॅमिली लाईफ. नंतर आपण एज्युकेशन फेजमध्ये असतो तेव्हा मोठा प्रश्न असते फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ आणि नंतर आपली करिअर लाईफ. हे तिघांना मॅनेज करत करत पुढे जावं लागते. हे तिघाचा मध्य साधून मग करिअरमध्ये सेट झाल्यानंतर चौथा क्रमांक ज्याला प्राधान्य द्यायला पाहिजे पण आपण तिथं विसरतो. मग 2चे 4 बरोबर आहे. आणि मग त्याच्यातच आपलं आयुष्य जाते. पण एक सोशल लाईफ नावाचा गोष्ट लक्षात ठेवा. आपण समाजाचे एक देणे लागतो. बरोबर आहे. तर आज जर त्यासारखे महान व्यक्ती नसते तर आज आपण इथे नसतो. डॉक्टर BR आंबेडकर बेस्ट उदाहरण आहे. ठीक आहे. सामाजिक लाईफसाठी उत्तर आहे कोणतं आहे? आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 43. बचत गटवाले. ठीक आहे. बचत गटाचा मुख्य उद्देश कोणता आहे? ठीक आहे. पहिले तर इलिमिनेशन जायला पाहिजे. मोठ्या रकमेची कर्जे, नावच आहे बचत गट, बरोबर आहे. त्यामुळे लघु कर्जे देण्यात येतील. बरोबर आहे. मोठ्या रकमेची कर्जे 3 असणार आहे. बरोबर, एकच ऑप्शन होते वाक्य. उत्पादक घटकाची वाटप करणे. उत्पादक घटकाचा वाटपाशी बचत गटाचा संबंध नाही. अल्प प्रमाणात कर्ज देणे छोट्या रकमेची, त्यातल्या त्यात जास्तच दिलं त्यानं कन्सोम. ठीक आहे बुवा, छोटाच रक्कम. ठीक आहे. आन्सर ऑप्शन A D. आन्सर ऑप्शन 4. 44.
शहरीकरण चांगला क्वेश्चन होता. शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. त्यासाठी कोणते कारणीभूत घटक आहेत? सगळ्यात पहिले तर नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष आणि अक्षरशः तुम्हाला जाणवतं. जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये एंट्री करता तेव्हा पण लक्षात येतं का मायानगरी आहे बुवा, है ना? त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष. दुसरं असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार आणि कंत्राटदाराकडून पिळवणूक. कारण की इथून बिचारा गावातून जातो मजुरीसाठी तिकडे आणि त्याला माहिती आहे काही कायदे माहीत नसते ना काही. मधला जो दलाल असते तो कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून साईन करते. आली आहे मी प्रत्यक्षात परिस्थिती आहे ना. मजुराचा गट एखादा कॉन्ट्रॅक्टवर लावून देते तो आणि त्यांना पगारही माहीत नसते ॲक्च्युअली किती आहे. तर तो त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पगार घेतो ₹1000 मजुराच्या हाती देते ₹200. ₹800 कोण खातो त्यातला दलाल. हे प्रत्यक्षात आहे. असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार आणि कंत्राटदाराकडून पिळवणूक. तिसरा भांडवलशाही संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ. आता तर एआयच येत आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी किती चांगली किती वाईट हा आपला आपला प्रश्न आहे. चौथा आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली हे 100% आहे. काय? असमान वाटणी. सर्वच आहे. याच्यामुळं शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. तरी गर्दी शहरातच होत आहे. ठीक आहे. एक वेळ अशी येईल की लोकं खेड्याकडे चला. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे सगळे जे व्यक्ती गेले सांगून गेले आहे आणि एक वेळ येईल जेव्हा कॅपॅसिटी संपेल तेव्हा लक्षात येईल मग खेड्याचं महत्त्व. सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे कोणता तो पुरावाला. प्रोव्हायडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. ते शहरातल्या जर तुम्ही सुविधा ऑटोमॅटिक ग्रामीण भागात दिल्या तर ग्रामीण भागातलं स्थलांतर शहरीकडे होणार नाही. हे जे कॉन्सन्ट्रेशन होत आहे आणि त्याच्यातून ज्या काही समस्या पॅन्डेमिकमध्ये विशेषतः जाणवलं आपल्याला. सर्वात जास्त सेटबॅक कशाला भेटलाय तो शहराला. बरोबर ग्रामीण भागातले लोक खुश होते. आलं का लक्षात? म्हणून लोक कुठं येत होते पुन्हा आपल्या गावी. ओके नेक्स्ट पुढे. एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही करीता आहे. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP. आता इथे लक्षात घ्या टायटलमध्ये आहे ग्रामीण विकास योजना. म्हणजे हे कॅपिटलसाठी असेल, पायाभूत सुविधासाठी असेल. याच्यात रोजगार वेज पेमेंटचा काही संबंध येणार नाही. म्हणजे वेतन रोजगार 100% लिमिट करा करीता आहे. मग उत्तर आता बघू आपण. गरिबांना उत्पादक साधने कौशल्य हस्तांतरित करणे स्वयंरोजगार असणार आहे का? नाही. याचं उत्तर काय असणार आहे? नाही सॉरी ए आणि बी. सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि दुष्काळ प्रभावित शेतकरी याचे घटक नसणार आहे. ए आणि बी. उत्पादक साधने आणि कौशल्य हस्तांतरित करणे आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट. रोजगार नाही देणार आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे कौशल्य दिन त्याला मग तू तुझं कमव. दॅट इज सेल्फ एम्प्लॉयमेंट. त्यामुळे आन्सर ऑप्शन ए आणि नेक्स्ट पुढे 46. ऊर्जा समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे? भारतामध्ये ऊर्जा समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे? तर त्यामध्ये आता वरील सर्व ऑप्शन नाही आहे. डायरेक्ट अशा वेळेस काय करायचं आहे? डायरेक्ट मॅक्सिमम वाले ऑप्शन वाचा. 1-2 वाले वाचूच नका. अ, ब, क, अ, ब, ड. म्हणजे अ, ब वाचायचं नाही आहे. क, ड डिसाइडिंग आहे. कोळशाची कमतरता की पाणी टंचाई? जास्त महत्वाचं काय? कोळशाची कमतरता. मग आन्सर ऑप्शन अ, ब, क. असं डिसाईड करा. नेक्स्ट भारत निर्माण माहिती आहे 2005 ची स्कीम आहे. भारत निर्माण आणि त्याचे 6 घटक आपल्याला माहिती असले पाहिजे. पाणी पुरवठा आहे, गृहनिर्माण आहे, रस्ते बांधणी आहे. बंदर बांधणी आहे का? पोर्टचा काही संबंध नाही. आन्सर ऑप्शन 2. 48. कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी कनेक्शन असलेले हर घर जल राज्य म्हणून ओळखले जाणारे पहिले राज्य आहे? कोणतं आहे? गोवा. 49. स्वच्छ भारत ग्रामीण 2014 काय होतं लक्ष? टार्गेट काय होतं? जे भारत निर्माणमध्ये आपण म्हणू शकतो 2005 बरोबर आहे. तर इकडे मग 2015 बरोबर त्या अनुषंगाने एक मोठा कालावधी होता. तर मग त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर 2019 ठीक आहे पर्यंत उघड्यावर शौचालय भारत. आन्सर ऑप्शन 4. आणि लास्ट क्वेश्चन. कोणत्या क्षेत्रात बाजारपेठा अयशस्वी ठरल्या आणि सरकारी हस्तक्षेप महत्त्वाचा ठरला आहे? वरील सर्व. मक्तेदारी वस्तूची किंमत, मागास घटकांना वस्तूची उपलब्धी, सिंचन रेल्वे रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा, अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ. आन्सर ऑप्शन 4. बघा
पायाभूत सुविधासाठी स्कीम्स करा चांगल्या. परिक्रमामध्ये सामाजिक सेक्टर या सेक्शनमध्ये जे काही स्कीम्स येतात आणि त्यातल्या त्यात फ्लॅगशिप स्कीम त्या चांगल्या डेट वगैरे पाठ करा. दुसरं पायाभूत सुविधाच्या अनुषंगानं जर थेरॉटिकल क्वेश्चन आले तर याच्यातून कव्हर होईल तुमच्या या 20 क्वेश्चनमधून. बरोबर आहे. फक्त फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला त्या कराव्या लागतील वेगळ्या. बाकी ऑलमोस्ट पायाभूत सुविधाला इतकं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मात्र उद्योग सारखा हा टॉपिक तुमचा क्लिअर असला पाहिजे. डायरेक्टली नमूद आहे. हे दोन्ही टॉपिक तुमच्या सिलेबसच्या टॅगलाईनमध्ये आहे. बरोबर आहे. सांगा किती आहे 20 पैकी? 15. समोर यस. आगे. ठीक आहे. क्लिअर. पासून डिक्टेट करतो बघा. थर्मोडायनॅमिक्स आपला हा टॉपिक होता आजचा. एंट्रोपीचं एकक काय? कॅलरीज पर डिग्री. म्हणजे 51चं उत्तर 2 आहे. कॅलरीज पर डिग्री. 52 प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन एन इन्सुलेटेड और आयसोलेटेड सिस्टीम द ॲडियाबॅटिक प्रोसेस. तुमचं आजचं होमवर्क आहे. हे चारही टॉपिक सर्च करा आणि चारही समजून घ्या की आयसोथर्मल, आयसोकॉरिक आणि आयसोबॅरिक हे उद्या जाऊन हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर आजचं ते होमवर्क आहे. सर्च करा, काही नाही, गुगलमध्ये. पुस्तकात वाचायला जाऊ नका, भेटणार नाही. आयसोबॅरिक, थर्मल आणि आयसोथर्मल आहे बुकमध्ये, पण कॉरिक आणि बॅरिक नाही आहे. पण डायरेक्ट गुगल सर्च करून तिथेच लिहून घ्या बाजूला, थोडक्यात तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. तर ChatGPT आहे. मग नेक्स्ट पुढे 53. थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, कशासोबत प्रामुख्याने डील्स करते थर्मोडायनॅमिक्स? मेकॅनिकल इंजिनिअरांना माहिती आहे. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट 54. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ॲट अ टेम्परेचर टू अ बॉडी ॲट अ हायर टेम्परेचर. बॉडी ॲट अ लो टेम्परेचर, हायर टेम्परेचर. हे कशामुळं की जेव्हा एक्सटर्नल वर्क देऊ आपण तेव्हाच ते पॉसिबल आहे. जर लोअर टू हायर जात असेल, ठीक आहे, त्या केसमध्ये लक्षात ठेवा. हायर टू लोअरसाठी काही एक्सटर्नल एनर्जी लागत नाही, ते ऑटोमॅटिक होते. बरोबर. जसं जर उदाहरणार्थ शेकोटी आता हिवाळ्याची, तुम्ही जाऊन उभे आहे तिथे, ऑलरेडी तुम्ही थंड आहे आणि शेकोटी गरम, तर ऑलरेडी तुम्हाला ट्रान्सफर होते, माहिती आहे आपल्याला, कन्व्हेक्शन कंडक्शन त्या अनुषंगाने. हे लक्षात ठेवतं. 54चं उत्तर 3 आहे. 55 काय आहे? न्यूरॉन, थर्मल न्यूट्रॉन. 55 याचं आयोगाच्या पेपरमध्ये वेगळं होतं ट्रान्सलेशन. थर्मल नव्हतं बहुतेक, किंवा थर्मल असेल तरी कंसामध्ये काहीतरी होतं. मला आठवते हा क्वेश्चन, म्हणून मग मी त्याचं उत्तर ते केलं होतं. 56 रेडिओ ॲक्टिव्हिटी. कोण आहे? हेनरी बॅक्वेरेल. चुकीनं मेरी क्युरी वगैरे केलं नसेल कोणी. नेक्स्ट पुढचा 57 चांगला क्वेश्चन होता. राज्यसेवा प्रिलिम्समधला आहे, चुकू शकतो. ते ऑप्शन असे सेट केले की उत्तर तो बरोबर यायला पाहिजे. पहिल्यामध्ये म्हणते की बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज. बरोबर आहे. आणि अल्फा पार्टिकल्स विच आर पॉझिटिव्हली चार्ज. पहिला बरोबर आहे. आणि मोर पेंट्रेटिंग पॉवर आहे बीटामध्ये. नेक्स्ट पुढे गॅमा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड मोर पेंट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल्स. गॅमा पार्टिकल्स सर्वात जास्त पेंट्रेशन पॉवर आहे. आयनायझेशन पॉवर म्हटलं तर अल्फा मध्ये जास्त आहे, गॅमात कमी आहे. मधला तर समजून घ्या बीटा. आणि इकडे जर पेनिट्रेटिंग पॉवर म्हटलं तर गॅमामध्ये जास्त आहे, अल्फामध्ये कमी आहे. हे व्हाईस वर्स आहे, लक्षात ठेवा. आयनायझेशन पॉवर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पेनिट्रेटिंग पॉवर. हे पहिलं दुसरं सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं, सामान्यतः जनरल न्यूट्रल पार्टिकल्स कॅन बी सेड टू बी हॅव्हिंग व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. हे नथिंग बट तो गॅमाबद्दल बोलत आहे. पण ऑप्शन अशा पद्धतीनं सेट केले आहे की अ ब क सत्य असं नाही आहे ऑप्शनमध्ये. म्हणजे मग आपल्याला अशा वेळेस अ ब सत्य आहे, कारण क मध्ये शब्द म्हटला त्यानं इन जनरली, आणि ते आहे युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ कधी इन जनरल नसते. ते सामान्यतः या शब्दामुळे चुकलं आहे. ठीक आहे. ऑप्शन तसं सेट केला नसल्यामुळे आन्सर ऑप्शन आहे 1, अ आणि ब सत्य आहे. नेक्स्ट पुढे एस आय युनिट काय? रेडिओ ॲक्टिव्हिटीचं. ज्याने शोध लावला त्याच्या स्मरणार्थ कोणाला देईल? बॅकवेरेल. आणि मानवावर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा जो परिणाम होतो त्याचं एकक काय? मानवावर जो रेडिओ ॲक्टिव्हिटीचा परिणाम होतो, तर ते कसं काय मेजर करते? ते कोणत्या एकक, ते कोणत्या युनिटमध्ये मोजते? कोणतं? नाही, ग्रे. हो, ग्रे तुम्ही म्हणू शकता. येस, ग्रे आहे. बरोबर आहे.
ग्रेच आहे. ओके, लिहून घ्या किंवा एकदा सर्च करून घ्या. ग्रे एकक आहे. नेक्स्ट पुढे 59 अल्फा आहे महत्वाचा. इमिशन ऑफ अल्फा पार्टिकल्स फ्रॉम अनस्टेबल न्यूक्लियस काय करते? ॲटॉमिक नंबर 2 ने रिड्यूस करते आणि मास नंबर 4 ने रिड्यूस करते. आणि तेच मग आपल्याला दुसऱ्यामध्ये ॲटॉमिक नंबर 1 ने इन्क्रीज होते दुसऱ्या केसमध्ये. अल्फा बीटा पार्टिकल जर गेला इमिट झाला तर ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो आणि अल्फा पार्टिकल इमिट झाला तर -2 -4 असं लक्षात ठेवा. आणि +1 बीटाच्या वेळेस. बीटा जर समजत आहे ना? हे करून घ्या. इथे आयोग क्वेश्चन विचारते. आयोगाने आतापर्यंत या केसवर 3दा क्वेश्चन विचारले आहेत प्रिलिम्समध्येच. राज्यसेवेत एकदा, कंबाईनमध्ये 2दा. तर विचारलं काय तुम्हाला? अल्फा कणाचं जर इमिशन झालं तर त्या केसमध्ये -2 -4 ॲटॉमिक नंबर -2 आणि ॲटॉमिक मास नंबर -4 आणि जर बीटाचं इमिशन झालं तर ॲटॉमिक नंबर +1 पाठ ठेवा. आणि जर गॅमाचं झालं तर काहीच नाही होत. नो चेंज. ठीक आहे. नेक्स्ट पुढे 60. यस, तेच विचारलं आहे. पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ पार्टिकल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. म्हटलं मी आत्ता. दुसरं सेंटेन्स पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ अल्फा पार्टिकल इज देणार बीटा पार्टिकल. हे दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. दोन्ही विधाने सत्य आणि एक हे विधान 2चे स्पष्टीकरण. 60चं उत्तर 1. 61. व्हॉट इज द एनर्जी रिसिव्ड फ्रॉम द सन ड्यू टू? कशामुळं? सूर्य आठवला पाहिजे. न्यूक्लिअर फ्युजन आहे आणि अणुभट्टी म्हटलं न्यूक्लिअर फिशन आहे. न्यूक्लिअर फ्युजन 2, 62चा न्यूक्लिअर रिॲक्टर न्यूक्लिअर फ्युजन. 63 अगेन न्यूक्लिअर फ्युजन. हे डेफिनेशन दिली आहे तुम्हाला. स्प्लिटिंग ऑफ हेवियर न्यूक्लियस टू लायटर. आणि जर दोघं कंबाईन होत असेल तर न्यूक्लिअर फ्युजन आणि जर डिवाइड होत असेल तर न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे. नेक्स्ट 64 सांगा. पेनिट्रेशन पॉवर पहिलं उत्तर आहे गॅमा बीटा अँड अल्फा. 65 हाफ लाईफ उत्तर आहे 2 7/8. नेक्स्ट 66 आन्सर डायरेक्टली डिटेक्ट करतो. 66चं उत्तर आहे 2. आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे जे आज गणित आहे तर ज्याला LCM SCF काढता येतो त्यालाच हे सोडवता येणार आहे. म्हणून आपण बेसिक आधी घेतला आहे LCMचं. ठीक आहे. 66चं उत्तर आहे 2. 67 डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली आन्सर कट करून 12 त्या प्रश्नातच आहे ते. तर 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? आन्सर ऑप्शन 4. 68 एक उत्तर. ठीक आहे. 69 4 20 तास कन्वर्ट करायला लागतं त्या. ठीक आहे. नंतर 70 किती? 2 दिवस. आन्सर ऑप्शन 3. 70चं उत्तर 3. 71 आन्सर ऑप्शन 1 96. 72 आन्सर ऑप्शन 1. 73 आन्सर ऑप्शन 4. 74 टाकीचे गणित टाकले आन्सर ऑप्शन 1 3 आवर्स. 75 लास्ट. ए आणि बी एकत्रित काम 15 दिवस. 15-20 मधला LCM घ्यायचा. एकट्याचं ते कॅल्क्युलेट करायचं. आन्सर ऑप्शन 1 येतं. 75चं उत्तर 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट 76 काय उत्तर? उत्तर काय 76चं? J31 लॉजिक काय? +2 +3 +4 मग O+5. ठीक आहे. त्या अनुषंगानं लक्षात ठेवा. आन्सर ऑप्शन आहे 3. ओके. आणि इकडे जर आपण ॲडिशन करत गेलो तर ती काय ॲडिशन आहे? 11 + 2 13 13 + 4 17 17 प्लस मग आता 23 + 8 येणार आहे. किती? 31. 77 काय लॉजिक आहे? AB घेतला त्यांनी CD सोडला. मग घेतलाय रिव्हर्स करा त्याला EFG. EFGला रिव्हर्स केला. मग HI जे सोडला 3 अक्षरं. नंतर मग KLMNला रिव्हर्स केलेला आहे. त्यानंतर आता पहिले 2 सोडले 3 सोडले आता 4 सोडायला लागेल. म्हणजे OPQR सोडला आणि तिथून पुढे STUVW त्याला रिव्हर्स केला म्हणजे आन्सर ऑप्शन 1 आहे. 78 सांगा काय लॉजिक आहे? +5 +5 +5. ठीक आहे. नंतर -4 -3 -2 आणि +1 +2 +3 हे OFW जो आहे ना तो तुम्हाला मिळतो. 79
कसा मिळतो? +3 +3 +6 +3 +6 अशा पद्धतीने. तर शेवटचा तुम्हाला +3 न मिळून जातो. आन्सर ऑप्शन 3 यू आणि एफ. नंतर 80 सोपा आहे. हा प्रश्न लगेच आला पाहिजे तिथे पेन न उचलता. तुम्हाला फक्त तो प्रश्नामध्येच प्रश्न फिरवलेला आहे, की पहिली 6 वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली आणि त्यानंतरची 6 वर्णाक्षरे तशीच कायम ठेवली. तर उलट्या क्रमाने लिहिले तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते असेल? मग आधी ते मोजून घ्यायचं. तुम्हाला लक्षात येईल बदलाचं कामच नाही. यू ॲज इट इज कॉन्स्टंट आहे तिथे. आन्सर ऑप्शन 3. 81 काय लॉजिक आहे? +1 +2 +3 +4. आन्सर ऑप्शन 4. NPJM. AB तसा एम एन. ई नंतर 2 अक्षर सोडून ई आहे, तसा 2 अक्षर सोडून एन नंतर टी आहे. समजलं ना? ते लॉजिक आहे. 83 नाही 82. 82चं उत्तर 4 आहे. 81चं उत्तर 4च आहे. 82चं उत्तर -2 लॉजिक आहे. आन्सर ऑप्शन 4. आता याच्यासाठी कोणी काय करतं, गेल्याबरोबर जेव्हा तुम्हाला मिळतो आन्सर की त्याच्यावर ABCD लिहून घेतो आहे ना. पण जर तुम्ही ते इन्स्ट्रक्शन बरोबर वाचल्या तर ती कॉपी समजल्या जाते. ॲक्च्युअल जेव्हा पेपर सुरू होतो त्या ठोक्यालाच ते लिहिलं पाहिजे. कधी-कधी रिस्की होऊ शकते ते. मग कोणी-कोणी सांगतं, वेळ वाचला पाहिजे म्हणून ABCD पहिले सरळ नंतर रिव्हर्स लिहून घ्या. कोणी-कोणी मग पाढी लिहून ठेवते, आहे ना. आठवत नसेल तर स्क्वेअर किंवा क्यूब लिहून ठेवते आणि अर्धा तास असतेच. पण ते कॉपी म्हणून समजण्यात येते, लक्षात घ्या. इन्स्ट्रक्शन जर तुम्ही बरोबर वाचलं आयोगाच्या, त्यानुसार जेव्हा पेपर चालू होईल तुम्हाला तेव्हाच त्याच्यावर रफ वर्क करता येते तुमच्या आन्सर कीवर. त्याच्या अगोदर केलेली ही कॉपी समजू शकते आणि तुम्ही मग डायरेक्टली डी बार होऊ शकता. आलं लक्षात? त्यामुळे असं कोणीही प्रकार करू नका. ठोका वाजल्यानंतर काय जास्तीत जास्त किती वेळ लागते ABCD लिहायला? 30 सेकंद लागेल फास्टमध्ये लिहिलं तर. त्यामुळं. नेक्स्ट पुढे. 83 हा थोडा ट्रिकी आहे. चांगला आहे पण. याच्यामध्ये काय केलेलं आहे, ए घेतलेला आहे, -1 केला आहे त्याला झेड. बरोबर आहे ना? म्हणजे सहसंबंध आहे ना. सहसंबंध कोरिलेशनमध्ये काय असते 2-2 टिंब. मग याचा संबंध त्याच्याशी, त्याचा संबंध कसा? मग K-1 करा. काय K-1 जे. तो भेटला तुम्हाला. मग K नंतर जे आहे, तर जेचा एक नंबर जो आपण म्हणतो. मग आता त्याचा 20 आहे, तर जे 19 त्याच्यामध्ये एक ॲड केलेला आहे. जसा वर इथे जे आहे झेड आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तशा पद्धतीने. नंतर 84 सांगा. -7 7 83चं उत्तर 4 जे 19. 84 -7 -7 बस तेच लॉजिक आहे. -7 -7 न डायरेक्ट अल्फाबेट घ्या, येऊन जाईल. आन्सर ऑप्शन 4. आणि 85 लास्ट लॉजिक. हा रँडम आहे. हा चुकू शकतो कदाचित समजा वेळेवर मिळत नाही बरोबर. त्याच्यामध्ये लॉजिक असं आहे +7 +5 +3 +1 बरोबर. पीमध्ये डब्ल्यू टाकल्यानंतर तसं एममध्ये +7 टाकल्यानंतर टी येतो. एनमध्ये +5 टाकल्यावर एस येतो. ओमध्ये +3 टाकल्यानंतर जे आहे आपला आर येतं आणि पीमध्ये +1 टाकला तर क्यू येतं. आन्सर ऑप्शन याचं येतं 85चं 4. ओके डन. 86 राधाकृष्णनविषयी अयोग्य विधाने कोणती? सांग कोणता आहे? कोणता आहे? काय चुकीचं आहे 4 मध्ये? तेलंगणा गुड. ठीक आहे. त्यामुळे मी मुद्दाम टाकलेला आहे. काही जन्म होता तामिळनाडूत. मी म्हटलं त्या अनुषंगाने तुम्हाला कन्फ्यूज करावं. तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार आणि पुडुचेरी. नेक्स्ट 87 सांगा. 28वी राष्ट्रीय ई शासन परिषद पाठ करून ठेवा. याच्या अगोदरचं आपण बघितलं होतं भुवनेश्वर आठवते? सुशासनावरची आर्थिक ई शासन परिषद कुठे झाली होती? भुवनेश्वर. ही कुठे आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. आणि थीम बरोबर आहे, विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. दोन्ही बरोबर. 87चं 3. 88 काय उत्तर आहे? सातारा पाहिजे ना. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन विश्वास पाटील यांच्या निवडीवर फार मोठा असा वादंग झाला होता आणि तेव्हा एडिटोरियलमध्ये होतं. नंतर सातारामध्ये इथं पाहिजे आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 1. 89 सोपा ठेवलेला आहे. 22वे राज्यपाल कोण आहे? आचार्य देवव्रत. चंद्रशेखर कोण आहे? मुख्य न्यायाधीश. 90 56वी GST परिषद, त्याला आपण म्हणतो नेक्स्ट जेन रिफॉर्म्स. नेक्स्ट जनरेशनचे रिफॉर्म्स कशात? GST 2.0 अशा नावानं ते इंट्रोड्यूस झाले होते. तर त्याच्यामध्ये आता नवीन जे स्लॅब आधीचे 4 होते 5, 12, 18, 28 त्या जागी आता 3च स्लॅब आहे. तसे मुख्य 2च स्लॅब आहे. कोणता? 5 आणि
18. 12 नाही आहे, लक्षात घ्या. 5 आणि 18. आणि तिसरा एक आणखी स्टॅप जो आपण म्हणू शकतो सिन गुड्स. सिन गुड्स म्हणजे जे लिकर, तंबाखू, टोबॅको किंवा महाग ऑडी मर्सडीजवर 40% आहे डायरेक्ट. म्हणजे तसे मुख्यतः जर विचारले तर 2 स्लॅब आहे. तसे एकंदरीत 3 स्लॅब आहे. त्याचं उत्तर ए, बी, सी. 12% नाही आहे सध्या. 91 अयोग्य कथने. सांगा काय 91चं उत्तर? कोण दिसे नाही पाहिजे अजून. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला तिथं स्टॅप केलाय ना. काय काय ते कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स आहे ना. मग अयोग्य आन्सर ऑप्शन 3 ए आणि बी दोन्ही अयोग्य. समजलं. तुमची सायकॉलॉजी मॅटर करते, तुमची थॉट प्रोसेस तिथं कुठं कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं. ते TCA कल्याणी बरोबर आहे, सप्टेंबर 25 ही बरोबर आहे. कॅग नाही आहे, ते CGA आहे, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. 92 सांगा काय आहे 92 मध्ये चुकीचं. सप्टेंबर 15 मुद्दाम माहिती दिली आहे तुम्हाला, विचारू शकते डायरेक्टली वन लाईनर. लक्षात ठेवा. IIT मद्रास अव्वल आहे का 25 मध्ये, ओव्हरऑल मध्ये यस. पहिल्या 100 मध्ये 11चा आहे महाराष्ट्रातल्या, पण IIT बॉम्बे तिसऱ्यावर आहे. चौथं चुकलं आहे. 93 स्वच्छ वायू सर्वेक्षण. ठीक आहे सलमान, जे तुम्ही मला ती इमेज पाठवली, स्वच्छ वायू सर्वेक्षण वेगळं, त्या दिवशी आपण जो वेगळा घेतला IQ एअर, तो इंडेक्स वेगळा होता. समजलं. ते वेगळं आहे. तुम्हाला असं वाटतं ते तसं चुकलेलं नाही आहे. ते स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे, त्याच्यात अमरावती आपलं. तो IQ एअरचा होता, त्यामध्ये कॅटेगरी वेगळ्या होत्या, इंदूर वगैरे आपण ते बघितलं. ठीक आहे, दोन्ही इंडेक्स वेगळे आहे. क्वेश्चन आला तर त्याच्यात कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट 95 AI मंत्री नियुक्ती करणारा पहिला जगातील देश कोणता? अल्बेनिया आहे है ना, हे लक्षात ठेवतो. 95 रॅमन मॅक्सेसे मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे कोणती? एज्युकेट गर्ल्स. भारतातली सर्वात मोठी पहिल्या क्रमांकावरची गुंज. गुंजची सुरुवात माहिती असेल तर एखादा पॉडकास्ट बघून घ्या यूट्यूबवर, कशी झालेली आहे गुंज. माहिती आहे का गुंज कोणाला? नाही माहिती आहे ना. प्रथम NGO माहिती आहे आपल्याला, ऑक्सफॅमवर क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता. 96 बघून घ्या आज एखादा व्हिडिओ, गुंज NGO कशी सुरुवात झालेली आहे. 96 डिफरंट बट नो लेस कोणाचं पुस्तक आहे? अनुपम खेर. आन्सर ऑप्शन 4. 97 16वी आशियाई नेमबाज स्पर्धा कझाकस्तान येथे पार पडली, यात हा देश पदतालिकेत अव्वल होता. नाही मग मी मुद्दाम चुकवलं तुम्हाला. प्रश्नच का बरं टाकलाय? देशाचा अभिमान असावा भारत. प्रत्येक ठिकाणी चीनच घ्याल का? 97चं उत्तर 1 भारत. 98 25 मध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी मिळवली आहे? US ओपन मध्ये. ठीक आहे, तर हा होमवर्क तुम्हाला आहे. 25 मध्ये US ओपन झाला म्हणजे याचा अर्थ 4ही झाले. पहिला ऑस्ट्रेलियन, नंतर फ्रेंच, नंतर विम्बल्डन, नंतर ऑस्ट्रेलियन. ऑस्ट्रेलियन झाला म्हणजे याचा अर्थ आधीचे 3 झालेले आहे. आता ह्या 4चे मेल विनर आणि फिमेल विनर आलेले आहे त्याच परिक्रमामध्ये तुमच्या, ते तुम्ही वाचली सप्टेंबरची. तर तो टेबल आयदर तिथूनच कात्रण जे आहे काटून तुमच्या कंपार्टमेंटमध्ये लावा किंवा लिहा मेहनतीनं. मेल विनर आणि फिमेल विनर कोणता आहे? फिमेल विनर ह्या 4ही मी बरोबर यानंच टाकलेलं आहे तुम्हाला सिक्वेन्सनं. पहिला आहे आपला ऑस्ट्रेलियन मॅडिसन कीज विनर आहे. दुसरा आहे फ्रेंच कोको गॉफ विनर. तिसरा विम्बल्डन इगा स्विटेक. आणि चौथी आहे US ओपन अरिना सवालिंका. आन्सर ऑप्शन 4. ड्युरंड कप फुटबॉल 99चं 3 आणि 100वा सांगा. राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट. भालाफेक दिन 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी भालाफेक दिन नीरज चोपडा 7 ऑगस्ट. राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट. डन. आन्सर ऑप्शन 4. PM10 सर्वाधिक घट जे आहे ना, दिल्ली नाही आहे मुंबई, करेक्ट करून घ्या. PM पर्टिक्युलेट मॅटर 10 मध्ये सर्वाधिक घट मुंबईमध्ये झालेली आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये अयोग्य विचारलं होतं ना, 4 आहे त्याचं उत्तर. PM10 पर्टिक्युलेट मॅटर मध्ये सर्वात जास्त घट मुंबईमध्ये झालेली आहे. चांगली कामगिरी आहे मुंबईची. 3 ते 10 लाख मध्ये अमरावती आहे. मुद्दाम टाकला तिथं, महाराष्ट्रातलीच आपली है ना.
तर आज आपण बोलू या टॉपिकवर. हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास जो आहे, प्रोसेस आहे, कशी एन्जॉय केली पाहिजे. ठीक आहे. तर कंटाळा येते ना, रोज रोज दया येते स्वतःवर, कीव वाटते आहे ना. कधी कधी असं वाटते काय चालू आहे आयुष्यात. तर बेसिकली आज आपण त्याच्यावर बोलूया. ओके. आता बघा, सगळ्यात पहिले प्रोसेस. ठीक आहे. तर पहिलं काम असं आहे आपलं, की पहिला मुद्दा तर आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या जवळपास जे काही शक्तिमान टॉपिक आहे आपले, आपण बोललो आहे बऱ्यापैकी. फोकसवर बोललो आहे, आपल्या कन्सिस्टन्सीवर बोललो आहे, आपण डिसिप्लिनवर बोललो आहे, इंटिग्रिटीवर बोललो आहे, है ना. तो आता त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता? प्रोसेसचा. कारण की आता ऑलरेडी तुम्ही प्रोसेसमध्ये आले आहे. आता आपण पुढे जाऊ शकतो इथून पुढच्या ॲडव्हान्स लेव्हलवर. आजचा आपला ॲडव्हान्स टॉपिक कोणता आहे? प्रोसेसचा. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, की थ्रू आउट द या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय ऑलरेडी, की तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करणं, तुम्ही इंटिग्रेट राहणं तुमच्या ध्येयासोबत. ऑलरेडी एमवर आपण बोललेलो आहे. बोललो आहे ना? रिव्हिजन आहे असं समजा, आज रविवार आहे, रिव्हिजन घेऊ आपण. काय शिकलो आपण मागे त्याच्यातून, आणि त्याच्यातून मग आउटपुट काढून आपण प्रोसेसला एन्जॉय करू. तर आता इथे लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं आहे, की या संपूर्ण प्रवासामध्ये मोनोटोनसपणा येऊ देऊ नका. आता मोनोटोनसपणा कसा येतो? ॲक्च्युअली सगळ्यात पहिले तर तुमचं सकाळी काय करायचं दिवसभर याचं काही क्लिअर गोष्टी नसल्या, तर त्याच्यामुळे येतो कंटाळा. म्हणजे पहिला फोरमोस्ट महत्त्वाचा मुद्दा, आदल्या दिवशी रात्री झोपतानाच उद्या काय करायचं आहे, बरोबर आहे? किंवा पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर रीडिंगला जायच्या अगोदर तुमचा प्लॅन तयार असला पाहिजे, की आज दिवसभरात काय करायचं आहे. आलं लक्षात? हा पहिला मुद्दा. ते आपण जे म्हणतो, की आपण लाँग टर्म गोल सेट केला आहे, पण आजचंच ठरलं नाही आपलं. आज काय करायचं आहे? कोणत्या गाडीत बसायचं आहे? बरोबर? कुठे पोहोचायचं आहे? बरोबर? सो बेसिकली सगळ्यात पहिले प्रोसेस एन्जॉय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तुमचा? तर तो आहे तुमची डेली डायरी. बरोबर आहे. कारण की जर त्या डेली डायरीवर व्यवस्थित शेड्यूल मेंटेन होत आहे, व्यवस्थित टार्गेट दिलेले पूर्ण होत आहे, व्यवस्थित दिवसाचं तुम्हाला आता माहिती आहे कंपार्टमेंटमध्ये चालू आहे का ते कंपार्टमेंटचं पेन्सिलचं काम? खरंच विश्वास ठेवू? ठीक आहे. पेन्सिलनं विसरले असाल तर पुन्हा मी सांगतो तुम्हाला. पेन्सिलनं एक-एक दिवस मायनस करा. त्याच्यामुळे त्याच्या प्रोसेसमध्ये एन्जॉय वाटेल तुम्हाला. हे जवळ जातं हे वाटेल, मग त्याची भीती वाटल्यापेक्षा आणखी रिस्पेक्ट करून आपला अभ्यास वाढेल. त्यामुळे सगळ्यात पहिला आपला मुद्दा काय आजचा, की या प्रवासामध्ये मोनोटोनसपणा येऊ देऊ नका. ते कंटाळवाणी प्रोसेस केव्हा होते, जेव्हा तुम्ही एकच एक गोष्ट पुन्हा-पुन्हा रिपिटेशन न करता. ऑलरेडी जे तुम्ही पुस्तक वाचताय, तेच पुन्हा-पुन्हा वाचताय, कारण की पुन्हा-पुन्हा प्रिलिम्स नापास होत आहे. बरोबर आहे? तर मग याच्यासाठीच आपला हा मेंटॉरशिप प्रोग्राम होता. म्हणून त्याचं वेगळेपण काय, तुम्ही पुन्हा आता एकदा नव्याने अभ्यास करताय, वेगळ्या अँगलनं करताय. पण पुस्तक तुम्ही तेच वाचत आहे, पण अँगल आपला काय वेगळा आहे. बरोबर आहे? मग ह्या प्रोसेससाठी सांगतो महत्त्वाचं एन्जॉय करण्यासाठी पहिलं महत्त्वाचं काय, तर त्यामध्ये ब्रेक आवश्यक आहे. ब्रेकमध्ये काय आपण म्हणू शकतो, एक संडेचा. बरोबर आहे? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, तो मी मागे फॉर्म्युला बोलतो मी नेहमी. याच्यावर नेहमी माझा चर्चेचा विषय असणार आहे, तो 6x1 चा. 6 दिवस इतकी प्रचंड मेहनत करायची, 7व्या दिवशी एन्जॉय करा वाटला पाहिजे. जो युजुअली आपला 7वा दिवस असतो संडेचा. कारण की काय आहे, या दिवसात ऑटोमॅटिकच गोष्टी होऊन जातात, है ना? बरोबर. तो संडेला काय करायचं आहे मग तुम्हाला वेगळं, की 6 दिवस डिसिप्लिन मेंटेन करा. ध्येयाशी एकनिष्ठ राहा. बाकी कन्सिस्टंट राहा. आणि 7व्या दिवशी काय करायचं वेगळं, मग आजचा दिवस. बरोबर आहे? की आवडता महत्त्वाचा. ह्याच्यासोबत पॅरलली हा या टॉपिकवर मी बोलेल तुमच्या. त्या कोणत्या? हॉबी. तुमची जे काही हॉबी आहे ना, त्याला थोडाफार वेळ दिला पाहिजे संडेला. त्यानं काय होते, की जो काही एन्थुसियाझम आहे, हा टिकून राहतो या थ्रू आउट द प्रोसेसमध्ये. नाहीतर काय होते, मग एक पर्टिक्युलर वेळेनंतर 10-15 दिवस गेल्यानंतर तुम्हाला इतकं हे नकोसं वाटतं, तुम्हाला वाटतं हे सोडून द्यावं, असं होते कधी-कधी, है ना? हे कशामुळे होते? कारण की हे जे प्रोसेस आहे कंटाळवाणी तुम्हीच स्वतः करता. कशामुळं? फार जास्त एक तर ब्रह्मचर्य पाळल्यामुळं किंवा फार जास्त सोडून दिल्यामुळं. सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? मध्यम मार्ग, है ना? तर बेसिकली मध्यम मार्गासाठी काय महत्त्वाचं आहे, की तुम्ही जे आहे थोडा तुमचं जे काही रुटीन आहे, त्याला संडेला त्या दिवशी थोडं ब्रेक केलं पाहिजे. कसं? उदाहरणार्थ रोज सकाळी आपण 4:30-5 ला उठतोय. तर मग संडेला आवर्जून, जसं आता मीच स्वतः, मी 4:30 पावणे 5 ला उठतो रोज सकाळी. तर मग संडेच्या दिवशी मला माहिती आहे, की संडेला असो की कोणताही दिवस, सूर्य उगवला की मला झोप येत नाही. घरचेच कंटाळले, ठीक आहे. सो बेसिकली मग काय करायचं मग, की मुद्दाम एखाद्या दिवशी, म्हणजे आता जसं सॅटर्डेला आहे, तर इव्हनिंगला एखादं माझी हॉबीच आहे मूव्ही पाहणं किंवा सीरीज पाहणं. तर मग ते पाहायचं, लेट झोपून मग लेट उठायचं मॉर्निंगला. ते काय वाटते, रुटीन ब्रेक होते. आणि दुसरं काय, एन्थुसियाझम वाटते, की आपण काल एन्जॉय केला ना, तर मग आता सोमवारपासून आपल्याला अभ्यास करायला
पाहिजे. समजलं? त्यामुळे हा पहिला मुद्दा, की प्रोसेसला एन्जॉय कसं करायचं आहे, की जो तुमचा नॉर्मल रूटीन आहे तो ब्रेक करायचा. दुसरा आता, जो तुमचा आवडता विषय आहे. काय? जेवण, आहे ना? तो सगळ्यात पहिले बेसिकली काय करायचं आहे, तुमचा जे काही आवडता पदार्थ आहे, जे काही तुमची आवडची डिश आहे, बरोबर आहे? ते ठरवून खायची. ते ठरवून खाण्यात जो आहे ना आनंद वेगळाच आहे. ठरवून खाण्यात. ठरवलं होतं, की ह्या सब्जेक्ट संपल्यानंतर हे करणार मी. याला म्हणतो आपण कोणते याला म्हटलं जाते रिवॉर्ड सिस्टम. मोठमोठे जे इंटरनॅशनल सेमिनार्स असतात ना, त्याच्यामध्ये हे शिकवलं जाते लक्षात घ्या. त्याला म्हटलं ते रिवॉर्ड सिस्टम. रिवॉर्ड स्वतःला गिफ्ट दिलं पाहिजे. स्वतःलाच द्या, है ना? दुसऱ्यासाठी आपल्याला पैसे नाही आहे सध्या. रिवॉर्ड्स बरोबर आहे. सो बेसिकली काय करायला पाहिजे, जेव्हा एखादी गोष्ट आणि कसा आनंद एन्जॉय करणं शिका. ही अशी काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला सध्या या फेजमध्ये काय वाटत आहे, नोकरीवर लागल्यावर आनंदी होईन मी. हे करेल, ते करेल. बिलकुल नाही आहे. या क्षणात आहे आनंद, या क्षणात. बरोबर आहे. त्याच्यामुळं जे तुम्ही म्हणता या संडेला बरोबर आहे, मी जे आज या टॉपिकवर बोलतोय, की रादर हे प्रोसेस कंटाळवाणी मला इतके वर्ष का बरं नाही वाटते, त्यातलं एक मुख्य कारण होतं, की मी कधी या प्रोसेसला कंटाळवाणं वाटू दिलं नाही. मी जगलो प्रत्येक दिवशी. म्हणजे असं काही गोष्टी मागं नाही राहिल्या. संदीप भैया जे सांगतात सॅटेलाइट सारख्या. म्हणजे जे झालोही नसतो तरी रिग्रेट नव्हता. कारण रिग्रेट याच्यामुळे नव्हता, की सगळ्या गोष्टी आहे, समाधान आहे. पैसे आहे, बिझनेस सेट आहे, वगैरे, वगैरे सगळं आहे. बरोबर आहे. दुसरं झालो तर आनंदच आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे बेसिकली लक्षात घ्या, या प्रोसेसमध्ये इतकंही गुंतून जाऊ नका. या प्रोसेसला तुम्ही आयुष्य बनवाल. बिलकुल चुकीचं आहे. आयुष्यच हे प्रोसेस आहे. समजलं का तुम्हाला? माझं म्हणणं काय, की असे कितीतरी मित्र आहेत, जे सध्या यशदामध्ये आहे किंवा सध्या ट्रेनिंगवर आहे किंवा सध्या आता मग माझी बहीण स्वतःची जॉइन झालेली आहे. त्यांना ह्या गोष्टी आठवतात, ह्या मिस करतो आपण त्या गोष्टी. कोणत्या? ह्या प्रोसेसच्या. म्हणजे हे यार फार खास दिवस होते ते आणि असतात. बरोबर आहे. हे प्रिपरेशन फेज म्हणतो आपण. एक नथिंग बट काय असते आपली दुसरी कॉलेज लाईफ असते. म्हणून मग फक्त एवढं आहे, त्या कॉलेजमध्ये असताना कसं आहे आपल्याला जबाबदारी नसते. आणि आता ग्रॅज्युएशन नंतर ना आपल्याला जबाबदार म्हणून पाहिल्या जाते घरच्याकडून. म्हणून मग या आपण जबाबदारी घेतली पाहिजे त्या 6 दिवसाची. ऑटोमॅटिक 7व्या दिवशी थोडाफार ब्रेक देऊन तुम्ही काम करू शकता. मग कोणतं? तुमचा आवडता पदार्थ ठरवून खायचा आहे तुम्हाला, है ना? की आज आपल्याला जास्त नका खाऊ, झोप येईल, है ना? तर मग काय एखादी डिश स्वतःलाच गिफ्ट करा किंवा ते वगैरे तुम्ही काय होईल दुसरं ब्रेक होईल. दुसरं महत्त्वाचं तसं तर मी तुम्हाला चान्स नाही दिला दुपारी झोपायचा, पण काही जण झोपतातच. बरोबर आहे. कारण मी वेळ ठेवलाय 3चा. त्याच्या अगोदर बरोबर ते मॅनेज करून आपापलं झोपता तुम्ही, है ना? तर रविवारी थोडीशी तुम्ही लाँग झोप घेऊ शकता. वाटल्यास मी रविवारची काळजी घेईल याच्यापुढं तुमच्या. मग रविवारी मुद्दाम मलाही असं दया येते तुमच्यावर, आहे ना? कधी-कधी ह्या विद्यार्थ्यावर येते आमच्या जे रीडिंगमध्ये आहे. असं वाटतं यांनाही झोपू द्यावं बा एखाद्या दिवशी. मग दुपारी कसं आहे वगैरे रविवारी जे आहे ना थोडी लाँग झोप घेऊन घ्यायची. ते कारण की फिस्ट असतेच ऑलरेडी मेसवर. चांगलं झोपून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे काय होते, की दुसऱ्या नंतर सोमवारपासून एन्थुसियाझम येते. नाहीतर काय होते एका पर्टिक्युलर बरोबर मंगळवार, बुधवारपर्यंत एनर्जी टिकते आपली. गुरुवारी असं वाटते हे क्षेत्र सोडून द्यावं. बरोबर आहे. जय गजानन. सो बेसिकली समजत ना मी काय म्हणणं आहे? त्यामुळे हा तिथे रुटीन ब्रेक करू शकता. तसं मग आता इव्हनिंगचं. इव्हनिंगला तुम्ही रोज काय करता? सोमवार ते शनिवारपर्यंत 10-10 पर्यंत कोणी 11-12 सांगूनही ऐकत नाही, झोपते. बरोबर आहे. तर युजुअली काय करायचं? इव्हनिंगला 7 नंतर अभ्यास बंद करून द्यायचा संडेला. 7-8 नंतर. बरोबर आहे. आणि असं नाही की त्याच्यामुळे लक्षात घ्या सोमवारचा प्लॅन डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. पण संध्याकाळचा एखादा तास तुम्ही तुमच्या फॅमिलीला किंवा जे तुमचे व्यक्ती आयुष्यातले त्यांना तुम्ही देऊ शकता. समजलं? याच्यामुळं काय होईल, की हा जो प्रोसेस आहे ना, ही तुम्हाला कंटाळवाणी वाटणार नाही. ही एन्थुसियाझम वाटेल. तिथे तुम्ही प्रामुख्यानं फॅमिलीला वेळ देऊ शकता. दूरचे नातेवाईक, जवळचे नातेवाईक यांना कॉलवर तुम्ही बोलू शकता. लगेच मग आपलं हे सगळं गुंतून नाही जायचं आहे फक्त कुठे. लगेच मग सोमवारी पुन्हा आपला बॅक टू द रूटीन. समजलं? त्याच्यामुळं हे प्रोसेस जे आहे, हे तुम्हाला कंटाळवाणी वाटणार नाही आणि या प्रोसेसला तुम्हाला जगल्यासारखं वाटेल. समजलं? आता आपला हा टॉपिक होता प्रोसेस आणि मग हॉबी लिहा बरं. आपापली हॉबी तुमच्या तुमच्या बुकावर लिहा. लिहा. आताच लिहा. ते होमवर्क दिल्यापेक्षा म्हणजे बघू मग आपण. कुणाला आहेच नाही आहे. तर हॉबीच नाही आहे ना. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये करून घेतल्या आहेत तुमच्याकडून आहे ना. आपला कोर्सचा कॉम्बो ऑफर आहे.
जर तुमचं PSI टार्गेट असेल तर 100% क्वेश्चन विचारला जाते. कारण की ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जेव्हा तुम्ही प्रशासनात जात असता, बरोबर आहे. तर तेव्हा तुम्ही एन्थुसियास्टिक आणि म्हणजे काय छंद तरी असला पाहिजे. इतकं नीरस नसावं आयुष्यात माणसाला आहे ना. त्यांनाही अपेक्षित नाही सिस्टममध्ये असे नीरस माणसं आले पाहिजे. म्हणून लक्षात घ्या. जर नसेल तर इन्व्हेंट करा. आता कोणाकोणाला लिहिता येत नाहीये, है ना. हात अडखळत आहे किंवा कोणी कोणाचं पाहून कॉपी पेस्ट करत आहे. हे इतकंही आपण नसावं नीरस, है ना. म्हणजे जे जब वी मेटमध्ये एक वाक्य आहे, सर्वांनाच माहीत आहे. माझंही फेव्हरेट आहे. ठीक आहे. मी माझा स्वतःचा फेव्हरेट आहे, है ना. स्वतःवर इतकं प्रेम करा, की लोकांनी दुसऱ्यांनी आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही डिसिप्लिन राहाल. इथं स्वतःवरच क्यू येत आहे. वजन कुठं चाललं आपण कुठं चाललो, है ना. मग लोकं कसे प्रेम करतील? आलं का लक्षात? सो बेसिकली जे आहे स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, स्किनची काळजी घ्या, केअर प्रत्येक एकदाच भेटलं आयुष्य, बरोबर आहे ना? नाहीतर मग तर चालूच आहे, कुत्रंही जगत आहे. आलं का लक्षात? त्याच्यासारखं नाही जगायचं आहे ना, तर मग प्रॉपर राहा. तुमचं ड्रेसिंग, तुमचं प्रॉपर प्रत्येक अटायर तुमचा हा चांगला असला पाहिजे. असं नाही की आपल्याला शो ऑफ करायचा आहे. तर लगेच एखादा जाऊन ट्रेंड्समध्येच जाईन आता, ठीक आहे? असं नाही म्हणायचं आहे मला. पण मला अशी चर्चा करायची आहे, की रादर आपण एकदम व्यवस्थित राहिलं पाहिजे नेहमी. कारण की आपण कसं आहे जबाबदार नागरिक आहे ना, बरोबर. सो बेसिकली आणि असं काहीच नाही आहे. म्हणजे साधं राहणीमान उच्च विचार, APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला. पण आपलं म्हणणं असं आहे, की सध्याच्या युगामध्ये मग काय आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी कोणत्या लेव्हलवर? येस, एक्सरसाइज, डायट अँड मेडिटेशन आणि ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुम्ही जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाल तेव्हा कोणत्याही पदावर काम करा. तर ह्या 3 गोष्टी सोबत असतील ना, पहिलीच एंट्री तुमच्या ऑफिसमधली व्यवस्थित असली पाहिजे, खतरनाक, है ना? तर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मग ह्या प्रोसेसमध्ये एन्जॉय करावं लागते. इथं सगळं मग चार्जिंग ठेवून देतो बाजूला आपण, करत राहतो. एका लेव्हलला लो बॅटरी होऊन जाते, है ना? लो बॅटरी झाल्यानंतर मग डायरेक्टली बस्ट होतो आपण. त्यामुळे असं बस्ट नाही होऊ द्यायचं आहे. त्याला फ्युअलिंग करायची आहे. त्यामुळे दर रविवाराला थोडं ब्रेक द्या. थोडं म्हटलं आहे मी हां, लक्षात घ्या. मध्यम मार्ग. नाहीतर एखादा मग मास्तरनं म्हटलं झोपला, गायबच. ठीक आहे. असं नाही करायचं आपल्याला मध्यम मार्ग. म्हणजे तुम्ही जर रोजचा 12 तासाचा शेड्यूल असेल ऐका, 12 तासाचा शेड्यूल असेल तुमचा, तर 8 तास, 4 तास तुम्ही तुमच्या हॉबीला, तुमच्या फूडला किंवा तुमच्या याला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, समजलं? अशा पद्धतीनं करा. बाकी नॉर्मल रुटीन ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता गेल्यानंतर अभ्यासच करायचा तुम्हाला. ठीक आहे. गेल्यानंतर अभ्यास करायचा. संध्याकाळचा एखादा तास वगैरे तुम्ही देऊ शकता. ओके. उद्या रेग्युलर टाईमला भेटूया 3 वाजता. थँक यू व्हेरी मच.